चर्च आप सबको प्रेज लॉर्ड। मंडळी तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड। और मेरा विश्वास है कि आप लोग सब लोग आनंदित होंगे। आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही सर्वजण आनंदी आहात। और जब हम घर में बैठे हुए हैं और घर में अपने परिवारों के साथ में प्रभु की आराधना कर रहे हैं तो ये मेरा विश्वास है कि प्रभु हमारे साथ में है। आणि आम्ही घरी असताना आपल्या कुटुंबासमवेत माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आनंदित आहात। हम सब अच्छे हैं और प्रभु ने उसके अनुग्रह हम पर रखा हुआ है। आम्ही सर्वजण चांगले आहोत आणि देवाने त्याची कृपा आम्हा प्रत्येकावर ठेवलेली आहे। अगर हम अलग अलग परिस्थिति भी अगर गुजरते हैं तो भी खुदा हमारे साथ में है। आणि निरनिराळ्या परिस्थितींमधून जात असताना देखील परमेश्वर आमच्या सोबत आहे। वो भला और विश्वास योग्य है। तो भला आहे, तो विश्वास योग्य आहे। उसकी करुणा सदा की हम पर है। आणि त्याची करुणा आमच्यावर सदा सर्वदा आहे। वो बहुत अच्छा है। तो खूप चांगला आहे। आप जब सुन रहे हैं मुझे और आपके घरों में है तो आप कहिए कि परमेश्वर अच्छा है। आणि तुम्ही आम्हाला ऐकत आहात आणि घरामध्ये आहात तरी तुम्ही आपल्या मुखाने हे बोला की खरोखर प्रभू चांगला आहे। आप कहिए परमेश्वर बहुत अच्छा है। म्हणा परमेश्वर चांगला आहे। अपने मुंह को थोड़ा सा खोलिए और कहिए परमेश्वर बहुत अच्छा है। आपलं मुख थोडंसं उघडून म्हणा की परमेश्वर चांगला आहे। आपके अगर साइड में कोई है तो उसको कहिए परमेश्वर बहुत अच्छा है। आपल्या शेजाऱ्याला म्हणा की परमेश्वर खूप चांगला आहे। वो मुझसे बहुत प्यार करता है आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो और वो सही में बहुत अच्छा और प्यार करने वाला है। आणि खरोखरच तो खूप प्रेम करणारा परमेश्वर आहे। और धन्यवाद हो कि प्रभु हमें उसकी आत्मा के द्वारा अगुवाई कर रहा है। आणि प्रभूला धन्यवाद की त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे। हम एक विषय को लेकर आगे बढ़ रहे हैं। आम्ही एक विषय घेऊन पुढे जात आहोत। उसका नाम है आध्यात्मिक युद्ध। त्याचं नाव आहे आध्यात्मिक युद्ध। आत्मा में किस प्रकार लड़ा जाता है। जो हमारी लड़ाई है, जो विश्वासियों की लड़ाई है, वो किसी मनुष्य के साथ में नहीं है। ये लड़ाई एक आत्मिक लड़ाई है। आत्म्यामध्ये कशा प्रकारे लढलं जातं, जे युद्ध कुठल्याही मनुष्यासोबत नाही तर ते अदृश्य शक्तींसोबत आहे। और ये शक्ति के साथ कैसे लड़ा जाता है, इस बात को लेकर हम चल रहे हैं। आणि या शक्तींसोबत कसं लढलं जातं या विषयी आम्ही शिकणार आहोत। हर एक विश्वासियों को ये पता होना चाहिए। प्रत्येक विश्वासणाऱ्याला हे माहीत असलं और पाहिजे। जैसे मैं कहना चाहूंगा, हर एक विश्वासी जिसने प्रभु यीशु को अपने जीवन में अपनाया है उद्धारकर्ता के रूप में, वो व्यक्ति लड़ाई में उतर चुका है। आणि मला सांगू द्या, जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याने आपल्याला तारणारा म्हणून त्याला स्वीकारलेला आहे, तो प्रत्येक व्यक्ती हा युद्धामध्ये सामील आहे। और हमें एक लड़ाई में आ चुके हैं आणि आम्ही एका युद्धामध्ये आलेलो आहोत। और लड़ाई को सीखना है किस प्रकार लड़ी जाती है। आणि ती लढाई आम्हाला शिकायची की ती कशा प्रकारे युद्ध लढलं जातं। जिस प्रकार एक सैनिक युद्ध के लिए प्रशिक्षण लेता है, उसी प्रकार आत्मिक तौर से भी हम किस प्रकार लड़े उसका प्रशिक्षण लेना है। जसं एखादा सैनिक युद्धासाठी प्रशिक्षण घेतो तसं तुम्हाला आणि मला देखील आत्मिक युद्ध लढण्यासाठी एका प्रशिक्षणामधून जावं लागणार आहे। और मैं पीछे नहीं जाना चाहता, मैं थोड़ा सा भी आगे बढ़ना आणि चाहता आता हूँ। मागे मी जाऊ इच्छित नाही, थोडंसं पुढे जाऊयात। क्योंकि हमारे पास में टाइम जो है उसकी मर्यादा है। कारण आमच्याकडे वेळेची मर्यादा आहे। और जब भी हम इस विषय को सिखाते हैं कुछ ना कुछ समस्याएं जरूर आती हैं। आणि जेव्हा केव्हा आम्ही हे शिकवायला जातो विषय, त्यावेळेस काही ना काही अडखळ निश्चित येतं। कोई बात नहीं, विजय हमारा है। हरकत नाही, विजय आमचा आहे। इसलिए जब आप यहाँ बैठे हुए हैं, घरों में बैठे हुए हैं, सुन रहे हैं, आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, घरांमध्ये बसलेले आहात आणि आम्हाला ऐकत आहात, तो अपने पेन को, अपने नोटबुक को, अपने बाइबल को अपने साथ में रखिए। आपलं वही, पेन, आपलं बायबल आपल्या सोबत असू द्यात। मैं ये बार बार क्यों कहता हूँ, उसके पीछे कुछ कारण है। आणि नेहमी मी आहे का म्हणतो, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे। हम मनुष्य हैं, भूलने वाले प्राणी हैं। आम्ही मनुष्य आहोत आणि विसरणारे प्राणी आहोत। और जब हम ट्रेनिंग करते हैं तो ट्रेनिंग करते समय हमें कुछ बातों को याद रखना है, उसको लिख लेना आणि है एखादं प्रशिक्षण ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी लिहून घ्यायला हव्यात कि वो आगे जाके हमारे काम आती है। जेणेकरून पुढे जाऊन त्या आमच्या कामी येतील। और हमने अभी तक जो भी सीखा है, और प्रभु का धन्यवाद कि हमारे जीवन में वो लागू हुआ है। आणि जे काही आजपर्यंत आम्ही शिकलेलो आहोत, प्रभूला धन्यवाद की ते सर्व काही आमच्या जीवनामध्ये लागूकरण आम्ही केलेलं आहे। आप तैयार हैं? तयार आहात का? आपका मन तैयार है? मन तयार आहे का? आपका हृदय तैयार है? तुमचं हृदय तयार आहे का? आपके विचार तैयार हैं? तुमचे विचार तयार आहेत का? तैयार नहीं हो तो तयार कर लीजिए। तयार नसतील तर तयार करून तो घ्या। आइए मेरे पीछे कहें,
आणि आम्ही त्यांच्या मागे बोलूयात. अगर आपकी बाइबल है तो बाइबल को उठाएं, बायबल आहे तर बायबल उंच करूया. अगर बाइबल नहीं है तो अपने हृदय पे हाथ रखें बायबल आणलेलं नसेल तर आपल्या हृदयावरती आपला हात ठेवूया और मेरे पीछे कहें, आणि मागे बोलूया. आज का दिन यहोवा ने बनाया है, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हैं। हम इसमें आनंदित हैं. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है उसमें जो लिखा है वो मेरे लिए है। वो मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा जो है, इसमें लिखा जो है, उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकता हूँ. परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है। मेरे लिए है. आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा, सिखाया जाएगा. उस वचन को उस वचन को निडरता से निडरता से मैं स्वीकार करता मैं हूँ। स्वीकारती हूँ. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल, प्रबल, हर एक हर एक दोधारी तलवार से दोधारी तलवार से चोखा है चोखा है और प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा और को गांठ गांठ और गांठ गांठ और गुदे गुदे और को गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है। जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय मेरा मन, मेरा मन मेरे विचार मेरे विचार सतर्क है। सतर्क मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु के वचन को वचन को स्वीकार करने के लिए। स्वीकार करने के मैं लिए. वो नहीं रहूंगा मैं वो नहीं जो रहूंगा अब हूँ, जो अब हूँ. मैं बदल जाऊंगा मैं बदल जाऊंगा यीशु मसीह के नाम से। यीशु के नाम से. आमीन। आमीन. और हम जो प्रार्थना करते हैं, जो घोषणा करते हैं, निश्चित से हमारे जीवन में कार्यरत होती है। ज्या प्रार्थना आम्ही करतो, ज्या घोषणा आम्ही करतो, त्या निश्चित अर्थाने आमच्या जीवनामध्ये कार्यरत होतात. अब हम आ चुके हैं जब मूसा को जब कुछ करना था, आगे बढ़ना था, तो परमेश्वर ने उसे 2 तुरही बनाने के लिए कहा था। आता आम्ही पोहोचलेलो आहोत जेव्हा मोशे पुढे कूच करणार होता त्यावेळेस त्याला 2 प्रकारच्या तुऱ्या जे करणे ते तयार करण्यासाठी सांगितले जब गेले. वो तुरहियों को बजाते थे आणि जेव्हा हे करणे वाजवले जायचे उसमें अलग अलग प्रकार के 13 प्रकार की आवाजें वहां आणि उसमें से निकलते त्यातून निरनिराळ्या प्रकारचे 13 आवाज निघत असत. और उस आवाज को सुनकर जो इजरायली लोग थे उन्हें समझ जाना चाहिए कि क्या करना है। आणि ते आवाज ऐकून इस्रायली लोकांना हे कळायला हवं होतं की आता करायचं काय आहे. अब कुछ करना है या बैठना है या युद्ध के लिए जाना है, कूच करायचे, बसायचे का युद्ध करायचे हे त्यांना कळायला हवं होतं. वो उनको इतना प्रशिक्षण दे दिया गया था कि जब भी ये तुरही बजाई जाती वो समझ जाते थे कि अभी क्या होने वाला आणि है। तेवढं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं होतं की जेव्हा केव्हा कुठल्या प्रकारचा करणा वाजेल त्यावेळेस काय करायचं आहे उनको ये उनको समझ में आ गया था। आणि ते त्यांना आता समजलं होतं. इस अलग अलग प्रकार की तुरहियां आवाजें निकाली जाती थी उसमें आणि से, वेगवेगळे करणे वाजून त्याच्यातून वेगवेगळे आवाज काढले जायचे और समझ जाते थे कि अब क्या करना है। आणि मग त्यांना कळायचं की आता करायचंय काय. अब हमारे जीवन में भी, आत्मिक जीवन में भी हमें बहुत सारे प्रकार की आवाजें हमें सुनने मिलती हैं। आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये देखील आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात. बहुत सारी आवाजें हमारे दिमाग में गूंजती हैं। आणि बरेचसे आवाज आपल्या डोक्यामध्ये घुसतात. हजारों प्रकार के विचार हमारे मनों में, हमारे हृदय में आते हैं। हजारो प्रकारचे जे विचार आहेत ते आमच्या मनामध्ये येतात. और हमने देखा कि अनेक प्रकार की वाणियां हम सुन रहे हैं। आणि आम्ही पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वाण्या आम्ही ऐकतो. शरीर की वाणी को हमने देखा, शरीराची वाणी ऐकली, मन की वाणी क्या होती है उसको देखा, मनाची वाणी काय असते ते पाहिलं, भविष्य विवेक की आवाज क्या होती है वो देखा, भविष्य आणि विवेकाची आवाज काय असते ते आम्ही पाहिलं, भविष्य वक्ता की आवाज क्या है उसको हमने देखा। भविष्यवक्त्यांचे आवाज आम्ही ऐकले. अगर आपने अभी इसको नहीं सुना तो आप पीछे जाकर इन वीडियोस को YouTube और Facebook पर है, उसको आप देख सकते आणि हैं। आतापर्यंत जर तुम्ही ते ऐकलं नसेल तर तुम्ही मागे जाऊन फेसबुक, यूट्यूब मध्ये तुम्ही मागचे व्हिडिओज पाहू शकता. क्योंकि हमारी जो टीम है इसके लिए रात और दिन काम कर रही कारण है आमचं जे टीम आहे ते यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहे कि आप तक ये वचन पहुंचाए जाए जेणेकरून हे वचन तुमच्यापर्यंत पोहोचावं और आपको ये वचन सुनकर आप भी और मैं तैयार हो जाएं। आणि हे वचन ऐकून तुम्ही आणि मी तयार असावं. आज हम देखेंगे और एक वाणी को और एक आवाज को, आज आपण आणखी एक वाणी, एक आवाज ऐकणार आहोत जिसको आपको और मुझे समझना है। ज्याला तुम्हाला आणि मला समजून घ्यायचंय. ये वाणी है लोगों की आवाणी, आणि ही वाणी आहे लोकांची वाणी, लोगों की आवाज। लोकांचा आवाज. और ये आवाज जो है, ये आवाज को हमको समझना है कि ये क्या कहती है। आणि हा आवाज आम्हाला समजून घ्यायचंय की काय म्हणत आहे. जो दूसरे कहते और करते जे हैं दुसरे काही बोलतात आणि करतात उसका प्रभाव जो है ना हमारे जीवन में आता है। त्याचा प्रभाव आमच्या जीवनावर कुठेतरी असतो. दूसरे जो कहते हैं, दूसरे लोग जो बोलते हैं,
उसका प्रभाव हमारे जीवन में होता है, असर करता है। दुसरे लोक जे बोलतात जे करतात त्याचा प्रभाव त्याचा असर आमच्या जीवनावर देखील होतो. दूसरे लोग क्या कर रहे हैं, दूसरे लोग क्या कह रहे हैं, इसके ऊपर मनुष्य का ध्यान ज्यादा होता आणि है। दुसरे लोक काय बोलतायत काय करतायत त्याच्यावर मनुष्याचं लक्ष फार लवकर जातं. परमेश्वर ने इजरायलियों को एक विशेष उद्देश्य के लिए बनाया। परमेश्वराने इस्रायली लोकांना काही विशेष उद्दिष्टासाठी बनवलं. परमेश्वर की ये योजना थी इजरायलियों के विषय में कि वो सीधे मुझसे बात करें। आणि देवाची इच्छा होती त्या इस्रायली लोकांविषयी की त्यांनी डायरेक्ट परमेश्वरासोबत बोलावं भविष्यवक्ता के द्वारा मुझ तक वो पहुंचे, आणि भविष्यवक्त्यांच्या द्वारे माझ्यापर्यंत ते पोहोचावेत. वो उनके जीवन में कोई भी मनुष्य राजा ना बने। आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणताही मनुष्य राजा नसावा. वो परमेश्वर ही उनका राजा हमेशा के लिए रहना चाहता आणि था। सदैव केवळ परमेश्वरच त्यांचा राजा म्हणून त्यांनी स्वीकारावा. जब इजरायलियों ने देखा जेव्हा इस्रायलांनी पाहिलं उनके चारों ओर की जितनी भी जाति हैं उनके ऊपर एक राजा है। त्यांच्या चहूबाजूला अनेकशा जाती आहेत आणि त्यांच्या प्रत्येकावरती एक राजा आहे. हर एक जाति के ऊपर एक राजा को ठहराया गया आणि है प्रत्येक जातीवरती एक राजा ठरवला गेलेला आहे. और उन्होंने भी इस बात को सुना। आणि त्यांनी देखील या गोष्टी ऐकल्या. उन्होंने सुना कि सब जातियों के ऊपर एक राजा आणि है। त्यांनी ऐकलं की प्रत्येक जातीवरती एक राजा आहे. फिर इन्होंने भी अपने जीवन में निर्णय लिया कि हमारे ऊपर भी कोई राजा होना मग यांनी चाहिए। देखील आपल्या जीवनामध्ये निर्णय घेतला की आपल्यावर देखील कोणीतरी राजा असावा. उनका निर्णय ये था कि उनके पास भी एक राजा होना चाहिए, आणि त्यांचा निर्णय हा होता की त्यांच्यावरती देखील कोणीतरी राजा असावा. क्योंकि इजरायली लोग भीड़ के पीछे उनकी आवाज सुनकर उनके पीछे चलना चाहते थे। कारण की इस्रायली लोक गर्दीच्या मागे त्यांचा आवाज ऐकून त्या गर्दीच्या मागे जैसा लोग करते थे, जैसा लोग कहते थे, वो बातें अपने जीवन में अपनाना चाहते थे। जसं लोक बोलत होते प्रकारच्या गोष्टी त्या आपल्या जीवनामध्ये घेऊ इच्छित होते. इजरायलियों का परमेश्वर जो था वो खुद उनका राजा था और उनकी अगुवाई करता था। इस्रायलांचा जो परमेश्वर होता तो स्वतः त्यांचा राजा होता आणि तो त्यांना मार्गदर्शन करत और असे. परमेश्वर की यही इच्छा थी कि परमेश्वर ही अंतिम आखिरी तक उनका राजा बना आणि रहे। देवाची इच्छा हीच होती की शेवटापर्यंत केवळ परमेश्वरानेच त्यांचा राजा असावं. देखिए, जब परमेश्वर उनका राजा था पण जेव्हा परमेश्वर त्यांचा राजा होता तब उनको कोई सी प्रकार की घटी नहीं हुई। त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता झाली नाही. उनका राजा उनको बेहतर तरीके से उनको चलाता था। कारण की त्यांचा राजा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना चालवत होता, उन्हें उनकी अगुवाई करता था। त्यांना मार्गदर्शन करत होता. और ये परमेश्वर जो राजा था वो ऐसा राजा था कि उनकी हर एक जरूरतों को जंगल में भी, मरुभूमि में भी उनकी वो जरूरतों को पूरा आणि हा करता था। राजा असा राजा होता की त्याच्या लोकांची गरजा तो अरण्यामध्ये देखील पुरवण्यास समर्थ होता. और वो ऐसा राजा था कि शत्रुओं को हरा देता था। आणि तो असा राजा होता जो शत्रूला हरवत होता. वो सेनाओं का यहोवा, वो राजा उनके साथ में हमेशा बना रहता आणि था। तो सेनांचा यहोवा तो राजा सदैव त्यांच्या सोबत राहत और असे. इजरायलियों के पास में उनके राजा के बेहतरीन अनुभव थे। आणि त्या इस्रायली लोकांकडे त्यांच्या राजाचे एकदम चांगले असे अनुभव होते. क्योंकि उनका खुद परमेश्वर राजा था। कारण स्वतः परमेश्वरच त्यांचा राजा होता. लेकिन अब इन्होंने क्या किया, पण आता त्यांनी काय केलं, इन्होंने लोगों को देखा, आणि लोकांना पाहिलं, लोगों की सुना लोकांचं ऐकलं और इन्होंने कहा कि हमारे ऊपर एक मनुष्य राज करना आणि है। मग ते म्हटले की आमच्यामध्ये देखील एक मनुष्य राजा असावा. और यही उनकी गलती आणि थी। इथंच त्यांनी चूक केली. 1 शमूएल 8 अध्याय अगर पढ़ेंगे, 1 शमूएल याचा 8वा अध्याय जर आम्ही पाहिला आप इस अध्याय को अपने घर में आराम से बैठ के पढ़ सकते आणि हैं। तुमच्या घरी तुम्ही आरामात बसून तो अध्याय वाचू शकता. इन्होंने क्या किया, इजरायलियों ने या इस्रायली लोकांनी काय केलं, इन्होंने एक राजा की मांग की। त्यांनी एका राजाची मागणी केली. इन्होंने राजा की मांग किया त्यांनी राजाची मागणी केली. और इस वाणी को ही लोगों की वाणी कहते हैं। आणि ह्याच वाणीला लोकांची वाणी असं म्हणतात. जब हम लोगों की सुनते हैं, जेव्हा आम्ही लोकांचं ऐकतो, जब हम लोगों की वाणी को सुनकर अपने जीवन में उसको अपनाते हैं, इसे लोगों की वाणी कहते जेव्हा हैं। लोकांचं ऐकून त्यांची वाणी आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारतो आणि आत्मसात करतो त्यांनाच लोकांची वाणी असं म्हणतात. और ये वाणी इतनी मजबूत है, आणि ही वाणी इतकी मजबूत आहे ये पवित्र आत्मा की सौम्य आवाज को दबा देती की है। ही पवित्र आत्म्याच्या सौम्य आवाजाला दाबून टाकते. ये पवित्र आत्मा की वाणी को दबा देती हे है। पवित्र आत्म्याच्या वाणीला दाबून टाकते. इसलिए सावधान रहें आणि म्हणून सावध असा और आपके चारों ओर जो लोग हैं उनसे आप
आप प्रभावित ना हो। आणि आपल्या चहूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही प्रभावित होऊ आप नका. कुछ भी क्यों ना कीजिए, तुम्ही काही का करेना, लोग हमें कहेंगे, लोक आम्हाला बोलणार आहेत. लोग हमें कहेंगे। लोक बोलणार आहेत. आप अच्छा कीजिए, तुम्ही चांगलं करा. आप कुछ भी क्यों ना कीजिए आपके जीवन में, तुम्ही तुमच्या जीवनात काही का करेना, लोग आपको कहेंगे। लोक तुम्हाला बोलणार आहेत. और ये लोग हमें कहेंगे, इस डर के कारण बहुत सारे लोग अपने जीवन में आगे नहीं बढ़ आणि पाते। लोक काहीतरी बोलतील या भीतीपोटी अनेक जे लोक मनुष्य आहेत ते पुढे काही करू शकत नाही और ये जीवनामध्ये. सबसे बड़ा रोग है, आणि हा सगळ्यात मोठा व्याधी आहे, सबसे बड़ा रोग है सगळ्यात मोठा रोग कि लोग क्या कहेंगे। की लोक काय म्हणतील. इस डर की वजह से हमारे जीवन में हम सफलता नहीं प्राप्त कर आणि या सकते। भीतीपोटीच आमच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी होत नाही. आपको और मुझे किसी मनुष्य को खुश नहीं करना है। तुम्हाला आणि मला कुठल्याही मनुष्याला खुश करायचं नाहीये. यदि कोई अपने चारों ओर के लोगों को प्रभावित करना चाहता है, जर कुणी आपल्या चहूबाजूच्या लोकांना प्रभावित करू इच्छितो वो चाहता है कि मैं उन लोगों को खुश रखूं, आणि त्याची इच्छा आहे की त्याने आपल्या बाजूच्या लोकांना खुश ठेवावं, तो वो कभी भी परमेश्वर की सेवा, वचनों की सेवा नहीं कर सकता। तर मग तो कधीच वचनाची किंवा देवाची सेवा करू शकत बहुत नाही. बार हम लोगों को खुश करने के लिए अपने जीवन को जीते हैं। बऱ्याचदा आम्ही लोकांना खुश करण्यासाठी आपलं जीवन जगतो. इस प्रकार का स्वभाव जो है लोगों को प्रसन्न करने वाला ना बने। आणि मग अशा प्रकारे आपला स्वभाव जो आहे फक्त लोकांनाच प्रसन्न करणारा असा नसावा. जो लोगों को खुश करना चाहता है जे लोकांना आनंदी करू इच्छितो बहुत बार अपने जीवन में झूठ को अपनाता है, बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये खोटं असत्य आत्मसात करतो झूठ का पहनाव वो पहनता है, आणि खोट्याचं तो वस्त्र परिधान करतो क्योंकि लोग उसके द्वारा प्रभावित होकर वो लोगों को खुश कर सके। जेणेकरून लोक त्याच्यावर प्रभावित होतील आणि मग हा त्यांना खुश करेल. इसलिए गलातियों के पत्र इसका पहला अध्याय 10 वचन, म्हणून गलतीकरास पत्राचा पहिला अध्याय आणि 10वं वचन, वहां पे लिखा है कि हमें मसीह का आत्मा वास करता है। आणि मग त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आमच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करतो. हम किसी भी मनुष्य को खुश ना कर सके। आम्ही कोणत्याही मनुष्याला खुश करू नये. मैं आपको बताना चाहता हूँ, ये सत्य है कि कोई भी मनुष्य को हम खुश कभी नहीं कर सकते। आणि मी आज तुम्हाला हे दाखवून देऊ इच्छितो की कुठल्याही मनुष्याला आम्ही खुश करू शकत नाही. अगर आप प्रभु की सच्ची आराधना करना चाहते हैं, जर तुम्ही देवाची खरी आराधना करू इच्छिता, अगर आप सच्ची सेवा करना चाहते हैं, खरी सेवा करू इच्छिता, तो सावधान रहें तर सावध असा कि मनुष्य को प्रसन्न करने वाले ना बने। की आम्ही मनुष्यालाच प्रसन्न करणारे असं नसावे. ऐसे लोगों से चौकन्ना रहें अशा लोकांपासून सतर्क राहा जो हर अच्छा प्रभाव डालने के प्रति बड़े सतर्क बने रहते हैं। आणि जे आपला चांगला प्रभाव टाकण्यासाठी सतर्क असतात. ऐसे लोग दो रंगे होते हैं। अशा प्रकारचे लोक दो टप्पे असतात. वो लोगों को खुश करने के लिए लोग उन्हें कुछ अच्छा कहें, इस प्रभाव को डालने के लिए अपने चेहरे को ढक लेते हैं। आणि लोकांनी त्यांना चांगलं म्हणावं किंवा यांचा प्रभाव त्यांच्यावरती पडावा म्हणून ते बऱ्याचदा खोट्याचा सहारा घेतात. हम बहुत बार जीते हैं अपने जीवन में लोगों को खुश करने के लिए। बऱ्याचदा आम्ही जगतो आपल्या जीवनामध्ये केवळ लोकांनाच खुश करण्यासाठी. लोग क्या कहेंगे, लोक काय म्हणतील, लोग क्या कहेंगे, लोक काय म्हणतील, लोग क्या कहेंगे, लोक काय म्हणतील, इस बात को लेकर हम हमेशा चिंतित रहते हैं। याच गोष्टीच्या विषयी आम्ही चिंताग्रस्त असतो. इसलिए यूहन्ना 12 अध्याय 43 वचन, आणि म्हणून योहान 12:43, हम कभी भी लोकप्रियता की इच्छा ना रखें, लोकप्रियता की। आम्ही कधीही लोकप्रियताची इच्छा ठेवू नये. हम कभी मनुष्य को खुश करने वाले ना आम्ही बने। केवळ मनुष्यालाच खुश करणारे नसावे. इस बारे में कभी ना सोचे कि लोग क्या कहेंगे। आणि या बाबतीमध्ये कधीच विचार करू नये की लोक काय म्हणतील. आप क्या कर रहे हैं, आप क्या सोच रहे हैं, आप क्या कर रहे हैं, इस बात को अपने जीवन में ये समझकर ना जिए कि लोग क्या कहेंगे। आणि आम्ही काय विचार करतो, आम्ही कसं वागतो, कसं चालतो, याविषयी असा विचार कधीच करू नका की लोक याविषयी काय म्हणतील. आप अपनी जिंदगी जिए, तुम्ही तुमचं जीवन जगा. प्रभु के वचन के अनुसार, प्रभु को प्रिय लगे ऐसी जिंदगी जिए। देवाच्या अनुसार देवाला जे प्रिय आहे अशा प्रकारचं जीवन आम्ही जगावं. क्योंकि बहुत बार लोग हमें कहते हैं, हम उसको अपनाते हैं, बऱ्याचदा लोक आम्हाला काय म्हणतात तेच आम्ही आत्मसात करतो. और लोगों का मन रखने के, लोगों को खुश करने के लिए अपने जीवन को व्यतीत करते आणि हैं। लोकांचं मन राखायसाठी, त्यांना खुश करण्यासाठी आपलं जीवन आम्ही व्यतीत करतो. और ये बात हमारे जहन में रहता है कि लोग क्या कहेंगे। आणि आमच्या मनामध्ये, विचारांमध्ये एकच गोष्ट असते की आता लोक काय म्हणतील. और इस विचार के द्वारा हम बहुत बार अपने जीवन में गलत मार्ग पर चले जाते आणि हैं। याच विचाराच्या अधीन होऊन बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आम्ही चुकीच्या मार्गावरती जातो. इसलिए प्रेरित 12 अध्याय 1 से 3 वचन, प्रेषित 12:1-3, यहाँ पे हेरोदेस राजा ने कलीसिया को सताने के लिए अलग अलग प्रकार से उनका घात किया। आणि हेरोद राजाने या ठिकाणी लोकांना सतावण्यासाठी वेगवेगळ्या
अवलंबन केलं एक परमेश्वर का दास यूहन्ना उसको तलवार से चीर दिया, आणि जो परमेश्वराचा दास योहान याला तलवारीने छेदल्या गेलं. और जब उसने देखा कि यहूदी लोग उससे आनंदित होते हैं, आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की यहुदी लोक असं केल्याने आनंदित होतात, तो उसने पेत्र को भी बंदी बना लिया. त्याने पेत्राला देखील तुरुंगवासात टाकलं. क्यों? का? लोग खुश होते हैं, जेणेकरून लोकांनी खुश असावं. लोगों को खुश करने के लिए ये काम कर रहा है, आणि लोकांना खुश करण्यासाठी तो हे काम करत आहे. और लोगों को खुश करना चाहता है, आणि तो लोकांना खुश करू इच्छितो, क्योंकि लोग पता नहीं मेरे बारे में क्या कहेंगे, जेणेकरून लोक त्याला माहित नाही काय म्हणतील माझ्याविषयी. इसलिए अपने जीवन में आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जब आप और मैं चलते हैं, जेव्हा तुम्ही आणि मी चालतो, किसी भी व्यक्ति का, किसी भी लोगों का प्रभाव हमारे जीवन पर नहीं होना चाहिए. कोणत्याही व्यक्तीचा, मनुष्याचा प्रभाव आमच्या जीवनावरती नसावा. लोगों को बोलने में, कमेंट्स करने में मजा आता है. लोकांना बोलायला आणि कमेंट्स करायला फार मजा येते. आप कुछ भी करो, तुम्ही काही करा, आप कुछ भी करो, काही करा, आप बैठिए, चलिए, काम करिए, कुछ भी करे, कुछ ना कुछ नुक्स निकाल देंगे. तुम्ही बसा, उठा, चाला, बोला, काम करा, काही ना काही त्याच्यामध्ये ते फाटे कुछ ना फोडणार. कुछ तो जरूर बोल देंगे. काहीतरी ते बोलणारच. सब कुछ अच्छा है, लेकिन थोड़ा सा, मुझे ऐसा लगता हा, है, खूप खूप चांगलं आहे सगळं, पण थोडं असं असायला हवं. ये लोगों का कहना है. हे लोकांचं बोलणं आहे. इस दुनिया में सबसे बड़ा रोग यही तो है, क्या कहेंगे लोग. या जगातला सगळ्यात मोठा रोग हाच तर आहे की लोक काय म्हणतील. आप कुछ भी करिए, काही करा, लोग तैयार हैं आपको बोलने के लोक लिए. तयारच आहेत तुम्हाला बोलायला. इसलिए लोगों की बात पर ध्यान मत आणि दीजिए. म्हणून लोकांकडे फार लक्ष देऊ नका. आपके पास आपको जो अच्छा लगता है, तुमच्यामध्ये तुम्हाला जे चांगलं आपका वाटतं, विवेक जो कहता है, तुमचं विवेक जे तुम्हाला सांगतो, आपका मन क्या कहता है, तुमचं मन काय म्हणतं, पवित्र आत्मा क्या कहता है, पवित्र आत्मा काय म्हणतो, उसकी आवाज को सुनकर आप आगे बढ़िए. त्याचा आवाज ऐकून तुम्ही पुढे चला. आप देखिए किसकी शादी नहीं, तो लोग कहेंगे अरे तेरी शादी अभी तक नहीं हुई, आता तुम्ही पहा, कोणाचं लग्न नसेल झालं ते लगेच लोक म्हणतात, अरे तुझं अजून लग्न नाही झालं, तेरा उम्र हो गया लेकिन अब तक शादी नहीं किया. तुझं वय झालं आणि अजून तू लग्न नाही ये केलं. बेचारा शादी कर लेता है, हा बिचारा लग्न करतो और अभी अभी अरे अभी तक बच्चे नहीं हुए. आणि मग लग्न झालं, अरे अजून तुला मुलबाळ नाही अरे झालं, कितने साल हो गए तो शादी को अभी तक बच्चे नहीं हुए. अरे एवढे वर्ष झाले लग्नाला, अजून मुलं नाही झाले. अच्छा बच्चे भी हो गए. अच्छा, मुलंही झाले. अच्छा लड़की हुई. आता मुलगी झाली, अरे लड़की हुई. मुलगी झाली. नहीं 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 नाही नाही. आप कुछ आप मतलब लोग कभी भी समाधानी नहीं होंगे. लोक जे आहे ते कधीच समाधानी कुछ ना नसतात. कुछ नुक्स निकालेंगे, काही ना काही ते त्याच्यामधून काढणारच. और हम उसका जो प्रभाव है ना प्रियो, हमारे जीवन में होता है. आणि त्याचा जो प्रभाव आहे माझ्या प्रियानो, तो आपल्या जीवनावरती ये मत होतो. सोचिए उसका प्रभाव नहीं होता. असं नका विचार करू की त्याचा प्रभाव होत नाही. लोगों के बोलने का प्रभाव होता है. लोकांच्या बोलण्याचा प्रभाव होतो. आप प्रेषित इसका 24 अध्याय 27 वचन में पढ़ सकते हैं. प्रेषित 24-27 मध्ये तुम्ही वाचू शकता. प्रेषित 25 अध्याय 9 वचन में भी पढ़ सकते हैं. प्रेषित 25:9 मध्ये देखील तुम्ही वाचू शकता. अब मैं धीरे बोलूंगा, आप लिख लीजिए. प्रेषित 24 अध्याय 27 वचन, प्रेषित 24-27, और प्रेषित इसका 25 अध्याय 9 वचन. प्रेषित 25:9. आप इसको पढ़ सकते हैं, आप इसको लिख सकते हैं. तुम्ही त्याला वाचू शकता, तुम्ही त्याने लिहून घेऊ शकता आप इसको आराम से बैठकर इसका मनन कर सकते आणि हैं. आरामात बसून त्याचं मनन तुम्ही करू शकता. और यही बात आपसे कहना चाहता हूँ कि लोगों की जो आवाजें आती हैं ना, उसको सुनना बंद कर दें. आणि मी हेच सांगू इच्छितो की जे लोकांचे आवाज येतात ना, ते ऐकणं बंद करा. ये लोगों की जो वाणी है ना, हे लोकांचे जे वाणे आहेत ना, पवित्र आत्मा की वाणी को दबा देती हे है. पवित्र आत्म्याच्या वाणीला, त्याच्या आवाजाला दाबून टाकतं. लोगों ने आपको सेवकाई के लिए नहीं बुलाया. लोकांनी तुम्हाला सेवेसाठी बोलवलेलं नाही. लोगों ने आपको चुना नहीं है. लोकांनी तुम्हाला निवडलेलं नाहीये. परमेश्वर ने आपको मुझे चुना है. परमेश्वराने तुम्हाला मला निवडलंय. लोग आपको आशीष नहीं देंगे. लोक तुम्हाला आशीर्वाद देणार लोग नाही. आपको अभिषेक नहीं देंगे. लोक तुम्हाला अभिषेक देणार नाही. लोग आपकी उन्नति नहीं करेंगे. लोक तुमची उन्नती करणार नाही. ये परमेश्वर है जो करता है. हे परमेश्वर आहे जो हे सर्व करतो. इसलिए भजन संहिता में लिखा आणि है, म्हणून स्तोत्र संहितेमध्ये लिहिलं आहे 75 अध्याय 75वा अध्याय 6 और 7 वचन में. 6 आणि 7 वचन. भजन संहिता स्तोत्र संहिता 75 अध्याय 75 6 और 7 वचन में. 6 आणि 7 वचन. हमारी जो उन्नति है ना, आमची जी उन्नती आहे वो ना, पूरब से नहीं है, ती पूर्वेकडून वो नाही, पश्चिम से नहीं है. पश्चिमेकडून नाही. हमारी उन्नति परमेश्वर से है. आमची उन्नती परमेश्वराकडून आहे. परमेश्वर से है. परमेश्वराकडून आहे. इसलिए हमारे जीवन के अंदर आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हम पवित्र आत्मा की वाणी को सुनते हुए आगे बढ़े. आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकत पुढे चालत राहावं. कुछ लोगों का जो रिमोट होता है ना, लोगों के हाथों में होता है. काही लोकांचं जे रिमोट कंट्रोल आहे ना, काही लोकांच्या हातामध्ये असतं. कुछ लोग है ना, हमें चलाते हैं. काही जे लोक आहेत ते आम्हाला हम चालवतात उनकी सुनते हैं, आणि आम्ही त्यांचंच ऐकतो. भले ही वो गलत मार्ग हो, मग ते चुकीचं का असे ना, लोग उनकी सुनते हैं. लोक त्यांचंच क्योंकि ऐकतात. अपना रिमोट कंट्रोल उन्होंने दूसरों के हाथों में दे दिया. कारण तुमचा रिमोट कंट्रोल तुम्ही कुणा दुसऱ्याच्या हातात
दिलेला आहे. हमें अपना रिमोट कंट्रोल अपने हाथ में रखना है. आपला रिमोट कंट्रोल आम्ही आपल्याच हातात ठेवावा. इसलिए आप अपनी आवाजों जो लोगों की आवाज है उनको सुनना बंद कर दें. आणि म्हणून लोकांचा आवाज ऐकणं बंद करा. एक बार एक तालाब के पास में एक बहुत बड़ा पेड़ था. एकदा एका तलावाचे शेजारी मोठं झाड होतं उसके पेड़ का जो तना बहुत चिकना था. आणि त्या झाडाचं जे खोड होतं ना ते फार असं चिकना, घसरडा होता. हाँ, निसरडा. घसरडा चिकना था, मतलब फिसलने वाला था. असं घसरडा होता. एक बार उस पेड़ के पास में एक तालाब था, मतलब बहुत सारे मेंढक उसमें रहते थे. आणि मग त्या तलाव शेजारीच असल्या कारणाने बरेचसे बेडकं त्याच्यामध्ये होते. एक बार मेंढकों का राजा कुछ मेंढकों के साथ में उस पेड़ के पास में बैठा था. आणि एकदा बेडकांचा राजा काही बेडकांना घेऊन त्या झाडापाशी बसलेला होता. उसने उस चिकने से पेड़ को देखकर कहा, आणि त्यांनी त्या घसरड्या झाडाला पाहून म्हटलं, उसके मन में एक विचार आया त्याच्या मनामध्ये एक विचार आला कि जो भी इस पेड़ पर 10 मीटर की ऊंचाई पर चढ़ेगा, जो कोणी ह्या झाडावरती 10 मीटर पर्यंत चढेल, मैं उसको इस तालाब के मेंढकों का राजा कर दूंगा. मी त्याला या तलावातील बेडकांचा राजा करीन. मैं उसको राजा घोषित कर मी दूंगा. त्याला राजा घोषित करीन. इस बात को लेकर अगले दिन सुबह 9 बजे स्पर्धा का आयोजन किया गया. आणि मग ह्या गोष्टी लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तालाब में ये घोषणा कर दी गई आणि तलावात ही घोषणा केली गेली कि जो इस प्रतिस्पर्धा को जीतेगा, जे कोणी या स्पर्धेला जिंकेल वे तालाब का राजा बन तो या जाएगा. तलावाचा राजा बनेल. और हर एक किसी को उस पेड़ पर चढ़ने के 3 मौके दिए जाएंगे. आणि प्रत्येकाला या झाडावर चढण्यासाठी 3 संध्या दिल्या जातील. अगले दिन 9 बजे स्पर्धा की शुरुआत हुई. दुसऱ्या दिवशी बरोबर 9 वाजता स्पर्धेची सुरुवात झाली. हजारों मेंढक उस पेड़ के आसपास में जमा हुए. आणि हजारो जे बेडकं होती त्या झाडाच्या अवतीभोवती जमा झाली. आसपास के सभी जानवर पशु पक्षी वहां पर इकट्ठा हुए. आजूबाजूचे सर्व पशु पक्षी त्या ठिकाणी जमा झाले. चारों तरफ जो है उत्साह का माहौल था. आणि सर्व चहूबाजूने अगदी उत्साहाचं वातावरण. रेस को शुरू करने के लिए घंटी बजा दी गई आणि स्पर्धा सुरू करण्यासाठी घंटी वाजवण्यात आली. और सभी मेंढक बारी बारी से उस पेड़ पर चढ़ने के लिए आगे आए. आणि सगळे जी बेडकं होती एका मागोमाग एक त्या झाडावर चढण्यासाठी तयार झाले. उन्होंने चढ़ने की कोशिश की. त्यांनी चढायचा प्रयत्न केला. पहला मेंढक चढ़ा, पहिला बेडूक चढला, फिसल गया. घसरला. फिर चढ़ने की कोशिश की, पुन्हा चढण्याचा प्रयत्न केला, फिर फिसल गया. पुन्हा घसरला. क्योंकि तना जो था वो चिकना था. कारण की त्याचं खोड जे होतं ते घसरड झालेलं उसके होतं. 3 बार चढ़ने की कोशिश की आणि त्यांनी 3 वेळा चढण्याचा प्रयत्न केला और वो फिसल गया. आणि तो खालीच अब पडला. जंगल के सभी जानवर चिल्लाने लगे. आता जंगलातले सगळे लोक ओरडू लागले. जानवर पशु पक्षी सब चिल्लाने लगे. आणि त्या जंगलातील सर्व प्राणी ओरडू लागले. कोई भी मेंढक इस पेड़ पर नहीं चढ़ सकता. कुठलाच बेडूक या झाडावर चढू शकत इस नाही. पेड़ पर चढ़ने के लिए इन मेंढकों के लिए असंभव है. आणि आता या बेडकांमधून देखील आवाज येऊ लागला. ये असंभव हे है. अशक्य आहे. इसे हम नहीं कर सकते. हे आम्ही करू शकणार इस पे नाही. कोई चढ़ नहीं सकता. याच्यावर कोणीच चढू शकणार नाही. बहुत सारे मेंढकों ने तो ये नकारात्मक आवाज को सुनकर इस स्पर्धा में भाग ही नहीं लिया. आणि बऱ्याचशा बेडकांनी हा नकारात्मक आवाज ऐकून स्पर्धेमधून बाहेर गेले, स्पर्धेमध्ये आलेच नाही. क्योंकि उन्होंने सुना है कारण त्यांनी ऐकलंय कि ये चढ़ नहीं सकते. हे चढू शकणार जब ये नाही. चढ़ नहीं सकते तो हम किस खेत की मूली हैं. जर हेच नाही चढू शकणार तर आम्ही काय करणार आहे. और स्पर्धा से उन्होंने आने के लिए मना कर दिया. आणि ते स्पर्धेमध्येच आले नाहीत. अब ये जो रेस अब ये प्रतिस्पर्धा खत्म होने वाली थी कुछ देर में, आता ही स्पर्धा संपत आलेली असताना लेकिन ये बिना रिजल्ट की स्पर्धा हो गई. हे बिना त्याचा काहीच रिझल्ट आला नाही. तभी एक पीछे से एक आवाज आई, त्यावेळेस मागून एक आवाज आला, मैं भी इस पेड़ पर चढ़ूंगा. मी पण या झाडावर चढेन. एक पतला सा मेंढक बाहर निकल कर आया, आणि एक अगदी अशक्त असा बेडूक बाहेर निघाला. राजा के सामने खड़ा हुआ राजा समोर उभा राहिला और उसने कहा, आणि तो म्हटला, मैं इस पेड़ पर चढ़ूंगा. मी या झाडावर चढणार आहे. मैं भी चढ़ना चाहता हूँ. माझी चढायची इच्छा आहे. मेरे चाचा ने इस रेस के बारे में मुझे बताया. माझ्या काकांनी मला या स्पर्धेविषयी सांगितलं. मैं भी भाग लेना चाहता हूँ. मी पण भाग घेऊ इच्छितो. अभी स्पर्धा खत्म नहीं हुई थी. अजून स्पर्धा काही संपलेली इसे नव्हती. इस मेंढक को भी उस स्पर्धा में भाग लेने के लिए उसको कह दिया आणि गया. म्हणून या बेडकाला देखील त्या स्पर्धेमध्ये भाग देण्याची संधी देण्यात
आली, इसको भी मौका दिया त्याला गया। देखील संधी दिली. इस पतले से मेंढक ने पहली बार चढ़ने की कोशिश की या अशक्त अशा बेडकाने पहिल्यांदाच चढण्याचा प्रयत्न केला और वो फिसल कर नीचे गिर गया। आणि तो घसरून खाली पडला. तभी चिल्लाने की आवाज आई, तेव्हा ओरडण्याचा आवाज आला, अरे तू इस पेड़ पर नहीं चढ़ सकता, अरे तू या झाडावर नाही चढू शकत अब तू चढ़ने की कोशिश मत कर। आणि तू चढायचा प्रयत्नही करू हमने नको. चढ़ने का प्रयत्न किया, हम गिर गए। आम्ही चढण्याचा प्रयत्न केला, आम्ही पडलो. चारों तरफ से उसे आवाजें आने लगी, चहू बाजूने त्याला हाच आवाज, यह असंभव है, हे अशक्य आहे, कोशिश करना छोड़ दो, प्रयत्न करणं सोडा, ये मूर्खता का काम हे है, हे मूर्खपणाचं काम तुम आहे, नहीं कर पाओगे। तुम्ही करू शकणार नाही. उस मेंढक ने उस पेड़ को देखा, त्या बेडकाने त्या झाडाकडे पाहिलं थोड़ी थोड़ी देर कुछ मन में सोचा, आणि थोड्या वेळ मनामध्ये काहीतरी विचार केला दोबारा उस पेड़ पर चढ़ना शुरू कर आणि दिया। पुन्हा त्या झाडावर चढायला सुरुवात इस केली. बार वो थोड़ा सा ऊपर चढ़ा या वेळेला तो थोडा वर गेला और फिर से फिसल कर वो नीचे गिर गया। आणि पुन्हा घसरून खाली पडला. फिर से चारों ओर से आवाज आई, पुन्हा चहू बाजूने आवाज आला, तुम पागल तू हो, वेडा आहे, तुम मूर्ख तू हो, मूर्ख आहे, जिस काम को इतने सारे मेंढक नहीं कर पाए, तुम एक पत्ते से मेंढक क्या कर पाओगे। जे काम एवढे बेडक करू शकले नाही, तू एक अशक्त असा बारीकसा, अपनी जिद छोड़ दो, तू काय करू शकणार आहे, तू तुझा हट्ट सोड अब वापस हो जा। आणि मागे जा. वो मेंढक वापस नहीं आया। तो बेडूक मागे नाही आला. फिर वो थोड़ी देर कुछ सोचने लगा पुन्हा काही वेळ तो काही विचार करू लागला और फिर से पेड़ पर चढ़ने की कोशिश की। आणि पुन्हा त्याने त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. यकीन मानिए, धीरे धीरे इस पेड़ पर वो 10 मीटर की ऊंचाई से भी ऊपर वो चढ़ गया। आणि खरंच त्या झाडावरती हळूहळू त्या 10 मीटर पेक्षा देखील उंच गेला वह जीत गया। आणि तो जिंकला. सभी हैरान हो गए, सगळेजण हैरान ये झाले, कैसे हो गया। असं कसं झालं. सभी को अपने ऊपर यकीन नहीं था। आणि कुणालाही स्वतःवर विश्वास वाटत नव्हता उन लोगों को लग रहा था कि ये कोई सपना है। आणि त्यांना असं वाटत होतं काहीतरी स्वप्न पाहत आहेत वो ते. मेंढक के चारों ओर उन्होंने उसको घेर लिया। आणि मेंढकों ने चारों तरफ उसको घेर लिया आणि त्या बेडकांनी चहूबाजूने त्याला घेरलं. और उसको पूछने लगे, त्याला विचारू तुमने लागले, ये कैसे किया, तू हे कसं केलं, तुम्हारे अंदर इतनी ताकत कैसे आई, तुझ्या आतमध्ये एवढी ताकद कशी आली, तुम्हारे अंदर इतना असंभव बात को अब तूने कैसे पूरा किया। आणि ही अशक्य अशी गोष्ट तू कसं काय पूर्ण केली. हम नहीं कर पाए, आम्ही नाही करू शकलो. हमें सफलता का राज बताओ। आम्हाला तुझ्या त्या सफलतेचा राज आहे ते तू सांग. लेकिन ये मेंढक कुछ नहीं बोल पा रहा था। पण हा बेडूक काही बोलू शकला नाही. तभी पीछे से आवाज आई, तेव्हा मागून आवाज आला. उस आवाज ने कहा, तो आवाज म्हटला, उस आवाज ने कहा, तो आवाज असं बोलला, अरे उससे मत पूछो, अरे त्याला नका विचारू, वो बहरा है, तो बहिरा आहे, उससे मत पूछो, त्याला विचारू उसको नका, सुनाई नहीं देता, त्याला ऐकूच येत नाही, वो सुन नहीं सकता, तो ऐकू शकत मैं नाही. मेंढक का चाचा हूँ, मी त्या बेडकाचाच काका आहे मैंने स्पर्धा में इस स्पर्धा के बारे में इसे बताया। आणि मीच त्याला या स्पर्धेविषयी सांगितलं इशारों में मैंने उससे कहा था, आणि मी त्याला खुणा करून दाखवलं ये होतं. इशारों में बात समझ गया आणि त्या खुणांच्या गोष्टी तो समजून गेला और इसने स्पर्धा में भाग लिया आणि त्याने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. और ये मेंढक बहरा है। आता हा बेडूक जो आहे ज्याने स्पर्धेत भाग घेऊन जिंकला तो बहिरा आहे. तभी सब मेंढकों को समझ में आ गया, तेव्हा सगळ्या बेडकांना कळालं, अगर आवाज को सुन पाता जर हा देखील जर आवाज ऐकू शकला असता तो ये नहीं चढ़ पाता। तर हा देखील चढू नसता शकला. हमारे जीवन में बहुत बार हम लोगों की सुनकर वो नहीं कर पाते जो हमारे अंदर क्षमताएं हैं। आणि बऱ्याचदा आम्ही देखील लोकांचा आवाज ऐकून त्या गोष्टी नाही करू शकत ज्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. दूसरों की नकारात्मक बातों से अपने जीवन को आप रोकिए मत। दुसऱ्यांच्या नकारात्मक शब्दांनी तुम्ही तुमचं जीवन रोखू नका. आप एक वो कर सकते हैं, आपके अंदर क्षमताएं हैं, तुम्ही देखील हे सर्व गोष्टी करू शकता, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. लेकिन इसके लिए आपको बहरा बनना पण पड़ेगा। त्यासाठी तुम्हाला बहिरं व्हावं लागेल. आपको नकारात्मक बातों को छोड़ना पड़ेगा। नकारात्मक गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील अपने अंदर वही बातों को आने दो आणि तो तुमच्यामध्ये त्याच गोष्टी येऊ द्या जो सकारात्मक है। ज्या सकारात्मक आहेत. हमें वही आवाज सुननी है आम्हाला तेच आवाज जो ऐकायचे हमें सफल बनाएगी, जे आम्हाला यशस्वी जो हमें बनवतील, आगे लेकर जे जाएगी। आम्हाला पुढे घेऊन जातील. इसलिए यीशु मसीह ने कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, जिसके कान हो वो सुने। त्याचे कान आहेत तो ऐको. क्या सुनना है? काय ऐकायचंय? जो परमेश्वर की बातें, जो सामर्थ्य देने वाली बातें, उसको सुनना जे है। परमेश्वराच्या गोष्टी आहेत, जे सामर्थ्य देणाऱ्या गोष्टी आहेत त्या ऐकायच्या और बहरापना उसके लिए होना है आणि बहिरा आम्हाला त्यासाठी व्हायचंय जो हमको नीचे गिराती जे है, आम्हाला खाली पाडतात, जो हमें कमजोर बनाती जे है, आम्हाला कमकुवत जो बनवतात, हमारी ताकत को कमजोर करती जे है। आमच्या ताकदीला अगदी अशक्त करतात. ऐसी बातों को नहीं सुनना, अशा गोष्टी ऐकू नयेत. उसके लिए हमें बहरा बनना है। त्याच्यासाठी आम्हाला बहिरं बनायचंय. बहुत बार लोगों की सुनते हैं बऱ्याचदा आम्ही लोकांचं ऐकतो
और हमारे जीवन में उसका प्रभाव होता है। आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव होतो. बहुत बार मैंने बहुत सारे लोगों को रोते हुए सुना, बऱ्याच वेळा मी लोकांना रडताना ऐकलं. क्या हुआ बहन, क्या बात हुई, क्या बात हुई? काय झालं ताई, काय झालं? त्यांनी माझे बरोबर ना असं बोलले, उसने मेरे साथ में ऐसा बात किया। और बहुत सारे मैंने देखा जीवन में लोग ना रुक जाते हैं, आणि मी पाहिलं लोक आपल्या जीवनामध्ये थांबून क्योंकि जातात. किसी ने तो कुछ बोला, रुक गए। कुणीतरी काहीतरी बोललं आणि हे थांबले. किसी ने कुछ तो ऐसा बोल दिया कि इन्होंने अपने जीवन को रुका दिया। कुणीतरी काहीतरी असं बोललं की त्याने आपलं जीवनच थांबवून टाकलं. नहीं, वो बोले ना इसलिए नाही ते बोलले ना मग असं. मतलब अपने मन के, अपने विवेक की नहीं सुनना है। मग याचा अर्थ आपलं मन, आपला विवेक काय म्हणतं ते ऐकायचंच नाही. हम लोगों की सुनते हैं, आम्ही लोकांचं ऐकतो, भले ही वो कोई भी हो। मग तो कुणी का असे ना. हम लोगों की सुनकर अपने जीवन को रुका देते हैं। आम्ही लोकांचं ऐकून आपलं जीवन थांबवतो. और ये लोगों की वाणी ऐसी वाणी है आणि हे लोकांची वाणी अशी वाणी आहे जो पवित्र आत्मा की वाणी को दबा देगी। जी पवित्र आत्म्याच्या वाणीला थांबवतात, दाबतात. आपने देखा जब यीशु मसीह फसह के पर्व में वलांडन सन के दिन उस फसह के पर्व में जा रहे थे, जेव्हा येशू ख्रिस्त त्या वलंडन सणासाठी जात होते, यीशु की महिमा लोगों ने की, येशूची महिमा लोकांनी जय केली, जयकार किया, जय जयकार केला, होसन्ना होसन्ना किया। होसाना होसाना गायलं. लेकिन यही वो लोग थे पण हेच ते लोक होते जिन्होंने उसके बाद में कहा, ज्यांनी त्याच्यानंतर बोलले इसको क्रूस पर चढ़ा दो, याला वधस्तंभावर क्रूस पर चढ़ा दो। याला वधस्तंभावर चढवा. एक दिन ऐसे थे एक दिवस असं होते जब यीशु को उन्होंने ऊंचा उठाया, जेव्हा येशूला त्यांनी उंच केलं. एक दिन ऐसा हुआ, एक दिवस असं झालं, यही लोग कहने लगे कि यीशु को क्रूस पर चढ़ा दो। हेच लोक बोलू लागले की येशूला त्या वधस्तंभावर चढवा. हमारे जीवन में भी ऐसे होता है। आमच्या जीवनामध्ये देखील असंच होतं. बहुत बार हमें पेड़ के ऊपर चढ़ा दिया जाता है। बऱ्याचदा आम्हाला झाडावर चढवलं जातं. अरे वाह वाह, तुम्हारे जैसा कोई नहीं है, तुम्हारे जैसा अरे विचार करने वाला कोई नहीं है, तुम मेरे अच्छे दोस्त हो, जान देने वाला, पता नहीं क्या क्या बातें करके हम महिमा में चढ़ा आणि देते हैं। अगदी वाह करतात, तुमच्यासारखं कोणच नाही, ते तुम्हीच करू शकता, लेकिन आणि आम्ही तुमचा चांगला मित्र आहोत. लेकिन आप इनके मन के विरुद्ध में करके दिखाओ। पण जरा त्यांच्या मनाविरुद्ध वागून दाखवा. इनके जैसा मूर्ख आदमी कोई नहीं है सर। तेच म्हणणार की याच्यासारखं मूर्ख व्यक्ती कोणी नसेल. एकदम पागल कर देंगे हमको। एकदम वेड करून सोडतील आपल्याला. एक दिन ऐसा है कि जब हमारे साथ में जान देने के लिए तैयार हो जाएंगे, एक दिवस असा आहे की हे लोक आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. इनके मन के विरुद्ध में कर दो, एकदा त्यांच्या मनाविरुद्ध करा, हमारे पीछे से वार कर देंगे। आमच्या मागून वार करतील. यीशु के साथ ऐसा हुआ। येशू सोबत देखील असंच झालं. हमारे जीवन के अंदर आमच्या जीवनामध्ये हमें किसकी सुनना है, आम्हाला कुणाचं ऐकायचंय ये बहुत ध्यान देकर अपने जीवन में अपनाना है। हे फार लक्षपूर्वक आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचंय. जिन लोगों ने यीशु की स्तुति प्रशंसा की, ज्या लोकांनी येशूची स्तुती आणि प्रशंसा केली, जय जयकार की, जय जयकार केला, वही उसे मार डालने को तैयार हो गए। तेच त्याला मारण्यासाठी तयार झाले. ये वाणी बहुत प्रभावित करती है, सुनिए। ही वाणी फार प्रभावित करते. ये शायद हमारे मित्र होंगे, हे कदाचित आपले मित्र असतील, मेरे परिवार के लोग होंगे, माझ्या कुटुंबातले लोक असतील, मेरे समाज के लोग होंगे। माझ्या समाजातले लोक असतील. ये मैं सही कह रहा हूँ आपको। मी खरं सांगत आहे तुम्हाला. उसका प्रभाव अपने जीवन में मत होने दीजिए। त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरती होऊ देऊ नका. इफिस 6:6 में लिखा है, इफिस 6:6 मध्ये इफिसियों की पत्री 6 अध्याय 6 वचन, इफिस करासपत्र याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन, हम मनुष्य को खुश करने वाले ना आम्ही बने। मनुष्याला खुश करणारे नसावे. कुलस्य की पत्री 3 अध्याय 22 वचन, कलस्य करासपत्र याचा 3रा अध्याय आणि 22वं वचन, इसमें भी लिखा है त्यामध्ये देखील लिहिलंय कि हम मनुष्य को खुश करने वाले ना आम्ही बने। मनुष्याला खुश करणारे नसावं. हम लोगों की सुनकर अपने जीवन में ना चले। आम्ही लोकांचं ऐकून आपलं जीवन चालू नये. ये भी एक आवाज है एक आवाज आहे जिसका प्रभाव, जिसका असर हमारे जीवन पे होता ज्याचा है। प्रभाव, ज्याचा असर आपल्या जीवनावरती होतो. आपने चींटियों को देखा है? तुम्ही मुंग्यांना पाहिलत का? चींटी को कोई रोक नहीं सकता, मुंग्यांना कोणी थांबवू नाही शकत. वो अनुशासन में चलती है। तो ते शिस्तीत चालतात. ये एक के पीछे एक चलती ती हैं। एका मागे एक चालतात. आप जहां भी खड़े हो जाओ, तुम्ही जिथे कुठे उभे राहा, ये अपना रास्ता बदल देगी। ते त्यांचा रस्ता बदलतात. आपने देखा चींटियों के बारे में देखा आपने? पाहिलं का तुम्ही मुंग्यांना? आप खड़े हो जाओ तुम्ही उभे राहा, उनके रास्ते में,
त्यांच्या रस्त्यामध्ये एक तो वो आपके ऊपर से चढ़ चली जाएगी एक तर ते तुमच्या वरून चालतील या फिर साइड से रास्ता बदल देंगे। किंवा मग ते रस्ता बदलून जातील. इनको कोई नहीं रोक सकता, त्यांना कोणच नाही थांबू चाहे शकत. कितनी भी बुद्धि का उपयोग आप इनके लिए कर लें, कितीही बुद्धी वापरा त्यांच्यासाठी आप कितनी भी ताकत का उपयोग कर आणि लें, कितीही ताकदीचा उपयोग करा, आप इनको रोक नहीं पाएंगे। तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. चींटियां जा रही हैं, मुंग्या चालल्यात, आप उंगली रखिए, तुम्ही बोट ठेवा, वो आपके उंगली के ऊपर चढ़ के अलग निकल जाएगी। तो ते तुमच्या बोटावरती चढून पुढे जातील. आप पत्थर रख दीजिए, तुम्ही दगड ठेवा, आप पेन रख दीजिए, पेन ठेवा, अब वो ऊपर से चढ़कर निकल जाएगी त्याच्यावर चढून निघून या जातील फिर साइड से निकल किंवा जाएगी। मग बाजूने जातील. ये एक ही चीज इनको रुका सकती है, एकच गोष्ट त्यांना थांबवू वो शकते. कौन सी है मालूम ती है? कोणती माहितीये का? मृत्यू के द्वारा। मृत्यू. मृत्यू मृत्यू वो एक ही चीज है जिनको रुका सकती है। एकच गोष्ट आहे जी त्यांना थांबवू शकते. जब चींटी नहीं रुक सकती जर मुंग्या नाही थांबू शकत तो आप और मैं किस लिए रुके हुए हैं? तर तुम्ही आणि मी का थांबलोय? किसकी सुनकर रुके हैं? कुणाचं ऐकून थांबलोय? हमें चलना है, आम्हाला चालायचंय, हमें बढ़ना है। वाढायचंय. लोगों की सुनकर मत चलिए। लोकांचं ऐकून चालू नका. अपने पड़ोसी को कहिए, आपल्या शेजाऱ्याला म्हणा, लोकांचं ऐकू नका. लय ऐकतात हाँ लोगों का सुनेंगे रुक जाएंगे। आमेन। ये आवाज भयानक है, हे आवाज फार भयानक आहे. समझ में आ रहा है? कळतंय का? ये आवाजें हैं हे आवाज आहेत अलग अलग तरह के, वेगवेगळे. इसमें एक आवाज है त्याच्यात एक आवाज आहे लोगों की आवाज। लोकांचा आवाज. अपने पड़ोसी को कहिए, तर शेजाऱ्याला म्हणा, लोगों की आवाजों को सुनकर मत चलें। लोकांचा आवाज ऐकून चालू नको. अपने मन की भी सुने, आपल्या मनाचं पण ऐका. सशक्त बुद्धि का उपयोग करें, आपल्या सतत विवेक बुद्धीचा उपयोग करा. कॉन्शियस का उपयोग करें। आपल्या कॉन्शियसचा उपयोग करा. जब ये प्रभु की ओर से वरदान है आणि हे प्रभूकडून मिळालेलं वरदान आहे जिसका इस्तेमाल हमें करना, आणि त्याचा उपयोग आम्हाला करायचा आहे. तो आज से लोगों की सुनेंगे मग आजपासून लोकांचं ऐकणार का? नहीं, नाही. वही सुनो तेच ऐका जो फायदे का है, जे फायद्याचं आहे. और उस बात के लिए बहरे बन जाओ आणि त्या गोष्टीसाठी बहिरं व्हा जो हमारे काम की नहीं जे है। आमच्या उपयोगाचं नाही. बहरे बन जाओ, बहिरे बना मेंढक की तरह। त्या बेडकासारखं. हम कुछ भी करेंगे, उठेंगे बैठेंगे, नाम रखना ही है। आम्ही काही करू, उठलो बसलो, लोक नावं ठेवणारच आहे. मैंने इस खाने के बारे में भी सुना है, मैं सुना के देखा भी है। मी खाण्याच्या बाबतीत पण ऐकलं काय, पाहिलं देखील आहे. आप कहें कौन सा भी खाना अच्छे से अच्छा खिला दो, तुम्ही किती चांगल्यातलं चांगलं जेवण द्या, नुक्स निकालेंगे। त्याच्यात काही ना काही त्रुटी काढणार. मला असं वाटत होतं की असं थोडंसं टाकलं पाहिजे होतं। कुछ ना कुछ नुक्स निकालना ही है। आणि काही ना काही त्याच्यामध्ये काढणारच. आप कितनी भी अच्छी साड़ी पहनी है, आणि किती चांगली साडी घाला, मला असं वाटत होतं आज थोडासा लाईट गुलाबी पाहिजे होता। आप कितने भी अच्छा शर्ट पहन ले, आणि किती चांगला शर्ट घाला, उसमें भी नुक्स निकाल देंगे। त्याच्यामध्ये पण काही ना काही काढणार. आपको गाड़ी पसंद है, तुम्हाला गाडी आवडते, आपको गाड़ी पसंद है गाडी आवडते, और आप मार्केट में लेने चले गए आणि गाड़ी, मार्केटमध्ये गाडी आपने घेण्यासाठी अपने मन की पसंद की गाड़ी खरीद आणि ली आपल्या पसंतीची गाडी तुम्ही खरेदी केली और आप लेकर आ आणि गए। घरी घेऊन आले. कोई ना कोई लोग आपको जरूर मिलेगा, कोणी ना कोणी तुम्हाला जरूर भेटेल. ये कंपनी की गाड़ी क्यों खरीदी, ह्या कंपनीची गाडी का घेतली ये कलर क्यों खरीदा, आणि हाच कलर का अरे घेतला. पसंद मुझे है, अरे मला आवडली, मैं बैठने वाला हूँ, मी बसणार आहे, मैं चलाने वाला हूँ, मी चालवणार फिर आहे. भी लोग नुक्स निकाल देंगे। तरी लोक काही ना काही काढतात. थैंक यू ऐसे लोगों के लिए। अशा लोकांसाठी धन्यवाद. आप शायद आपको अनुभव नहीं होगा, आप बहुत अच्छे लोग हैं। हाँ, मुझे काफी अनुभव इस बात का मिला है। आणि तुम्ही फार चांगले लोक आहात. कदाचित तुम्हाला अनुभव नसेल, पण मला फार अनुभव आहे. कुछ भी करिए, काहीही करा, आप बैठेंगे बसले असं नाही बसलं पाहिजे, असं नव्हतं बसायला असं पाहिजे. पाहिजे। असं पाहिजे. वेरी गुड, थैंक यू। आप सुनिए ऐका ऐका थैंक यू बोलिए उसके लिए, आणि त्याला धन्यवाद म्हणा. लेकिन उसका प्रभाव त्याचा प्रभाव अपने जीवन मत होने दीजिए। आपल्या जीवनावरती होऊ देऊ नका. पड़ोसी को बोलिए शेजाऱ्याला म्हणा असर हो देऊ नका, असर होऊ देऊ नका. असर न मत होने दो। आमेन। अब और एक वाणी को आगे लेकर जाएंगे। आणखी एक वाणी ऐकूया. एक्चुअली मेरे पास समय खूब कम है, खूप कमी वेळ आहे अब से 15 मिनट है, देखते हैं कितना कर सकते हैं। आज बहुत सारी वाणी है मेरे पास में, आणि खूप साऱ्या वाण्या आहेत. लेकिन हम धीरे धीरे आगे बढ़ेंगे। हळूहळू पुढे जाऊयात. और अब
तो आप परिस्थितियों की वाणी के बारे में आता सोचिए। परिस्थितींची वाणीच्या बाबतीमध्ये ऐकूया. परिस्थितियों की वाणियां, परिस्थित्यांची वाणी, ये भी वाणी एक भयानक वाणी है ही वाणी देखील एक भयानक वाणी जो आहे, हमारे जीवन को रुका देती जे है, आमचं जीवन थांबवते, हमारे चलता हुआ जीवन को रुकावट बना देती है। आमचं चालत्या जीवनामध्ये अडखळ निर्माण करते. इस वाणी को कहते हैं परिस्थितियों की वाणियां। या वाणीला म्हणतात परिस्थित्यांची वाणी. परिस्थिति का मतलब है चिंताओं की वाणी। परिस्थिती म्हणजे चिंता, चिंतेची वाणी. मत्ती को शुभवर्तमान 13 अध्याय 22 वचन, मत्तई 13:22 वहां पे लिखा या है, ठिकाणी लिहिलंय, संसार की चिंता, जगाची चिंता, धन का लोभ धनाचा लोभ ये वचन को दबा देता है हे वचनाला दाबतं और ये फल नहीं लाता। आणि त्यामुळे फळ येत नाही. परिस्थिति उन बातों को बोलता है परिस्थिती अशा गोष्टी बोलते जो आपके चारों तरफ होती है, जे तुमच्या चहूबाजूला असते, उन बातों को बोलती है त्या गोष्टी बोलते जो आपके चारों ओर खड़ी जे है। तुमच्या चहूबाजूला उभ्या आहेत. आप खड़े हैं तुम्ही उभे आहात और चारों तरफ से आपको परिस्थितियों ने घेर लिया, आणि चहूबाजूने तुम्हाला परिस्थितींनी घेरलंय आपको अलग अलग प्रश्नों ने घेर लिया आणि वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये घेरलेलं आहे. और वो जो बोलता है, आणि ते जे बोलतात जो हम देखते ते हैं आम्ही पाहतो और उसको अपनाते हैं, आणि ते आत्मसात और उसकी करतो वजह से हमारे जीवन में हम दब जाते आणि हैं। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आम्ही दाबल्या जातो. परिस्थितियां अर्थात परिस्थिती याचा अर्थ वस्तुएं जो आपके जीवन के चारों ओर खड़ी हैं, आणि अशा वस्तू जे तुमच्या जीवनाच्या चहूबाजूला उभ्या आहेत, ऐसे प्रश्न जो आपके चारों ओर खड़े हैं, असे प्रश्न जे तुमच्या चहूबाजूला उभे आहेत, ऐसे संघर्ष जो जिसके बीच में आप खड़े हैं, असे संघर्ष ज्यांच्या मधोमध तुम्ही उभे आहात, हमारी अगुवाई जो है आमचं मार्गदर्शन जे आहे परमेश्वर की आत्मा से होना चाहिए, परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारेच व्हावं. परिस्थितियों के द्वारा नहीं। परिस्थित्यांमुळे नाही. परिस्थिति की अनुमति मत दें, परिस्थितीला तुम्ही अनुमती देऊ नका, उसे रोक दें। त्याला थांबवा. हमने देखा कि कई दिनों से लोग परिस्थिति से जूझ रहे हैं, आम्ही पाहिलं बऱ्याच दिवसापासून काही लोक परिस्थित्यांमधून संघर्षामधून जात आहेत. वो विश्वासी हों ते विश्वासणारे या असू देत अविश्वासी हों, किंवा अविश्वास एक बड़े संघर्ष से बड़े परिस्थिति से वो गुजर रहे हैं। आणि खूप संघर्षामधून आणि मोठ्या परिस्थित्यांमधून ते जात आहेत आपके चारों ओर परिस्थिति खड़ी आणि है। तुमच्या चहू बाजूला परिस्थिती उभी आहे. हम क्या करते हैं, परिस्थिति खड़ी होने के बाद हम उसके ऊपर विश्वास करते हैं, आम्ही काय करतो, परिस्थितीमध्ये असताना आम्ही त्याच्यावरच विश्वास करतो और परिस्थिति के ऊपर विश्वास करने के बाद में हम सोचते हैं कि ऐसा ही होगा, आणि परिस्थित्यांवर विश्वास ठेवल्यावर मग आम्हाला असं वाटू लागतं की हे असंच होणार आहे, ऐसा ही होगा। हे असंच होणार आहे. एक बार यीशु मसीह के पास में एक व्यक्ति आए एकदा येशू कडे एक व्यक्ती आला और उन्होंने कहा, आणि म्हटले, मेरी बेटी मरने पर है, माझी मुलगी मरणास टेकलेली आहे, मेरी बेटी मरने वाली है, ती मरणार आहे, अगर तुझसे कुछ हो सके तो अब कर देना प्रभु, तुझ्याकडून काय होत असेल तर कर ना प्रभू, चलना मेरे घर पे चलना, माझ्या घरी चल, मेरी बेटी को ठीक कर देना। माझ्या मुलीला बरं कर. तभी उसको एक 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 संदेश आता है, आणि तेव्हा त्याला एक संदेश येतो, तेरी बेटी मर गई, तुझी मुलगी मेली, अब सब कुछ खत्म हो गया, आता सगळं संपलंय, अब तो कुछ नहीं कर पाएगा। आता तू काही करू शकत ये नाही. बात को उसने सुना। ही गोष्ट त्याने ऐकली. अब सुनिए, इस बात को अगर जब उसने सुना होगा, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस त्याने ही गोष्ट ऐकली असेल उसको कैसा अनुभव त्याला होगा, कसं वाटलं असेल हो? उसके विचार, उसका शरीर, उसका हृदय क्या कहता होगा। त्याचे विचार, त्याचं हृदय, त्याचं शरीर काय म्हणत असेल. बेटी मर गई, मुलगी मेली, बेटी मर गई, मुलगी मेली. सोचिए उसके ऊपर क्या क्या गुजरी होगी। विचार करा त्याच्यावरती काय गुजरलं असेल. परिस्थितियों ने उसको चारों तरफ से घेर लिया, परिस्थितीने त्याला चहूबाजूने घेरलंय. अब उसके पास में कोई भी समाधान नहीं है, आता त्याच्याकडे कुठलंही समाधान उरलेलं कोई नाही, भी मार्ग नहीं है, कुठला मार्ग उरलेला कोई नाही, भी उत्तर नहीं है, कुठलं उत्तर नाही, सब कुछ खत्म हो गया। सगळं संपलंय. यीशु ने सुना, येशूने ऐकलं. यीशु ने कहा, येशू म्हटला, कोई बात नहीं, काय हरकत मैं नाही, तेरे घर आता हूँ। मी तुझ्या घरी येतो. वो लड़की मर गई है, ती मुलगी मेली आहे, फिर भी यीशु कह रहा है, तरी येशू म्हणत मैं आहे, आता हूँ, मी येतो. और ये यीशु मसीह उसके पीछे चलने आणि लगे। येशू त्याच्या मागे चालू लागला. यीशु उनके घर पर चले, येशू त्याच्या घरी गेला और जैसे घर पर गए, आणि जसंही घरात गेले, लोगों का चिल्लाना शुरू है, लोकांचं ओरडणं चालू आहे, लोगों का रोना शुरू है, त्यांचं रडणं चालू आहे. ओ लड़की मर गई, लड़की मर गई, मुलगी मेली, मुलगी मेली. परिस्थितियां विरुद्ध हैं, परिस्थित्या ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्या विरोधात आहेत. सब कुछ खत्म हो गया है, सगळं संपलंय आता. वहाँ लोग रो रहे हैं। पण लोक रडत आहेत. आपने उस घटना को अगर पढ़ा होगा, पण ती घटना जर तुम्ही वाचली, वहां पे ध्यान से पढ़ना, लक्षपूर्वक वाचा, वहां पे लिखा त्या है, ठिकाणी लिहिलंय, यीशु ने उनकी बातों को सुना, येशूने त्यांचं ऐकलं यीशु वो लोग क्या कह रहे हैं उस आदमी को, आणि ते लोक त्या व्यक्तीला काय म्हणत आहेत, तेरी बेटी मर गई, तुझी मुलगी मेली, तेरी बेटी मर गई, तुझी मुलगी सब मेली, कुछ खत्म हो गया। सगळं संपलंय. यीशु ने सुना, येशूने ऐकलं और क्या क्या मालूम है, आणि काय केलं उनकी माहिती का? बातों को अनसुनी कर दिया, त्यांच्या लोकांच्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी न ऐकल्यासारख्या केल्या, अनसुनी कर दिया। न ऐकल्यासारख्या केल्या. हमारा प्रॉब्लम क्या है, आमचा प्रॉब्लेम हम काय, अनसुनी नहीं करते, आम्ही न ऐकल्यासारखं नाही करत. असं झालं, असं कसं झालं, आंखें बड़ी, मोठे डोळे, चेहरा बारीक,
चेहरा बारीक होतो, आंखों में आंसू, डोळ्यात अश्रू, बधीर सारखं. बधीर सारखं होतं. आता काय होईल? आता काय होईल? अनसुनी. अनसुने करायला. यीशु ने अनसुनी येशूने न ऐकल्यासारखं केलं. यीशु ने कहा येशू म्हटला, रोना बंद कर दो, रडणं थांबवा, रोना बंद कर दो. रडणं थांबवा. लोग हंसने लगे. लोक हसू अरे लागले. ये क्या है? अरे हा काय आहे? अभी रो रहे थे, आता रडत होते, अब हंसने लगे. आता हसू लागले. अब लोग नाटक कर रहे हैं कि क्या कर रहे हैं, समझ में नहीं आ रहा है. लोक नाटकं करतात की काय करतात कळत नाही. हंसने लगे यीशु के ऊपर. हसू लागलेले येशूवरती. जब भी आप परिस्थिति से घिरे हो ना, जेव्हा तुम्ही परिस्थितीमध्ये घेरलेले असताना हंसना, हसा, हंसा. हसा. क्यों मालूम है? का माहितीये का? जब आप हंसेंगे ना, जेव्हा तुम्ही हसाल ना, तो वो परिस्थिति बोलेगी ती परिस्थिती म्हणेल बधीर है, बधीर आहे. काय असर पडत नाही. ह्याच्यावर काहीच असर होत आपने नाही. बधीर लोगों को देखा? पाहिलं का बधीर हम लोकांना? बहुत बार बोलते बधीर है. बऱ्याचदा आम्ही म्हणतो बधीर आहे. बधीर मतलब कुछ भी समझ में नहीं आता. बधीर याचा अर्थ त्याला काहीच कळत नाही. हम ऐसे लोग हैं, आम्ही असे लोक सब आहोत, कळता है, सगळं कळतं, सब समझ में आता है. सगळं समजतं. इसलिए परिस्थिति जब आए, आणि म्हणून जेव्हा परिस्थिती येईल आप हंसो. हसा. जब हमारे पत्नी की जब रिपोर्ट आई आणि जेव्हा माझा रिपोर्ट आला तो विरुद्ध में था. तो विरोधात होता. मैंने मोबाइल लिया, मोबाईल घेतला मैं जोर जोर से हंसने लगा. आणि हसलो. थैंक यू लॉर्ड, धन्यवाद येशू, अब कुछ चमत्कार होने वाला है. आता चमत्कार होणार आहे. फिर से एक बार तेरा अनुभव मुझे लेने मिलेगा. आणि पुन्हा एकदा तुझा अनुभव मला घेता येईल. आपको मालूम है उस समय मेरे मन में ना बिल्कुल शांति थी. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये खूप शांती होती कुछ मतलब ऐसा डर नहीं था, आणि कुठल्याही प्रकारची भीती नव्हती. एक शांति थी मेरे मन में एक शांती होती मनामध्ये कि प्रभु अब फिर से एक बार एक बड़ा सामर्थ्य दिखाएगा. की पुन्हा एकदा परमेश्वर एक मोठं सामर्थ्य और दाखवणार आहे. वही हुआ. आणि तेच झालं. हम हमेशा आम्ही नेहमी परिस्थितियों से दबे ना, परिस्थितीने दबल्या जाऊ नये, हम हंसें, तर आम्ही हसावं, मुस्कुराएं. आम्ही खुश असावं. क्यों मालूम है? का माहितीये अरे का? सेनाओं का यहोवा सब संभाल लेगा ना. अरे सेनांचा यहोवा सगळं सांभाळून घेईल ना. हमें क्या करना है? आम्हाला काय सिर्फ खड़ा करायचं? होना है. फक्त उभं तर थैंक राहायचं. यू लॉर्ड. धन्यवाद येशू. सामना करना है. सामना करायचा आहे. नकारात्मक बातों का बोझ अपने जीवन में नहीं आने देना है. नकारात्मक गोष्टींचं ओझं आपल्या जीवनावरती येता कामा नये. परिस्थिति का सामना करें. परिस्थितींचा सामना अरे करायचा. मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती हम आहोत. सैनिक हैं. आम्ही सैनिक आहोत. सैनिक को देखा कभी लड़ने के लिए जा रहा रो रहा है? सैनिकाला पाहिलं का कधी लढण्यासाठी चाललाय आणि रडत चाललाय? देखा कभी सैनिक को पाहिलं का कधी सैनिकाला? एकदम खुश होकर हिम्मत के साथ में धैर्य के साथ में लड़ने जाता तो है. एकदम आनंदाने खुश होऊन धैर्याने लढण्यासाठी जातो. हम जो परिस्थिति चारों ओर है ना, आज परिस्थितीची चहू बाजूला आहे ना, हम उसकी ना सुने. आम्ही त्याचं ऐकू नये. परिस्थितियां हमें आवाज देती है, परिस्थित्या आम्हाला आवाज देतात. बेटा खत्म तू, संपला आता तू, अब तू कुछ नहीं कर पाएगा. आता तू काही करू हम शकणार नाही. परिस्थितियों को सुनते हैं. आणि परिस्थितीचं आम्ही ऐकतो. यीशु ने सुना, येशूने ऐकलं अनसुनी कर दिया. आणि न ऐकल्यासारखं यीशु केलं. ने कहा आणि येशू म्हटला, बता तेरी बेटी कहाँ रखा है, कुठे तुझी मुलगी दाखव, दिखा मेरे को कहाँ रखा है. कुठे ठेवलाय दाखव. प्रभु जी घर में रखी है. प्रभू घरी आहे. प्रभु जी अंदर गए, प्रभू आतमध्ये गेले, वो लड़की को देखा, मुलीला पाहिलं. बेटी मुली उठ जा, उठ उठ जा. उठ. बेटी क्या हुई? काय झालं? मुली मरी हुई बेटी, मेलेली मुलगी, मरी हुई बेटी मेलेली मुलगी जिंदा होकर खड़ी हो गई. ती जिवंत झाली आणि उभी राहिली. जिंदा होकर खड़ी हो गई. जिवंत होऊन उभी राहिली. परिस्थिति हमारा कुछ बिगाड़ नहीं सकती. परिस्थिती आमचं काही बिघडू शकणार नाही. परिस्थितियों का सामना करें परिस्थितींचा आम्ही सामना करावा और विजय लें उसके ऊपर. आणि त्याच्यावर आम्ही विजय एक मिळवावा. बार यीशु मसीह की नाव जो है शिष्यों के साथ में यीशु मसीह उसकी नाव घिर गई आंधी और तूफानों में. एकदा येशू ख्रिस्त ज्या नावेमध्ये बसले होते त्यांची जे नाव होती त्या वादळामध्ये अडकली. क्या हुआ? काय झालं? परिस्थिति ने घेर लिया. परिस्थितीने घेरलंय. भंवर के बीच में, भंवर के बीच में, गाना सुंदर, भंवर के बीच में गाणं आपण ऐकलं. त्या भंवर के बीच में उनकी नाव घूम रही है. त्यांची नाव फिरतीये. हवा उनको उधर ही घुमा रही है. हवा त्यांना फिरवतीये. गोल 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 चक्कर लगा रहे हैं वहीं के वहीं. आणि तिथल्या तिथंच गोल गोल फिरतीये. और शिष्य चेले डर गए हैं. आणि शिष्य घाबरले. पक्का अब तो मौत पक्का है, आता तर नक्की मृत्यू अब आहे. पक्का है. आता पक्का आहे. उन्होंने परिस्थिति को देखा, त्यांनी परिस्थिती पाहिली, आंधी और तूफान को देखा वादळ वारं पाहिलं और उन्हें ठान लिया, आणि त्यांनी ते ठरवलं. खत्म संपलं. खत्म. संपलं. आता चेलों ने ठहरा है. शिष्यांनी ठरवलं. यीशु मसीह क्या कर रहे हैं? येशू काय करतायत? झोपलेत. सो रहे हैं. झोपलेत. क्यों सो रहे हैं? का झोपलेत? जिसके मन में शांति होती है ना, ज्याच्या मनामध्ये शांती असते वो ना, आराम से सोता है. आरामात झोपतात. जिसके मन में अशांति है ना, त्याच्या मनामध्ये अशांती आहे ना, उसको सोने की भी गोली दो, नींद की भी गोली दे त्याला दो, झोपायसाठी सुद्धा गोळ्या घ्याव्या लागतात. जागा रहेगा. जागाच नींद राहतो. की गोली का असर नहीं होता साहब. झोपेच्या गोळ्यांचा देखील असर होत नाही. एक ही असर होगा,
एकच असर होईल, यीशु मसीह का असर होगा। येशूचा असर असावा। वो शांति देने वाला तो है। शांती देणारा आहे, विचारों के भी बाहर जाकर वो शांति देता है। विचारांच्या पलीकडे जाऊन तो शांती देणार आहे। क्या करेंगे सोचकर, काय करणार आहे आम्ही विचार क्या करून? करेंगे चिंता करके? चिंता करून करणार काय? हमारे बीपी बढ़ेगा, आमचंच बीपी वाढणार 2 आहे डोज और बढ़ जाएंगे डॉक्टर के, आणि गोली के 2 डोज और बढ़ जाएंगे, आणि त्या गोळ्यांचे अजून 2 डोस वाढतील और कुछ नहीं होगा। आणि दुसरं तर काय होणार नाही। शांत रहिए। शांत राहा। क्या होगा ज्यादा ज्यादा? काय होईल जास्तीत जास्त? क्या होगा ज्यादा ज्यादा? काय होईल जास्तीत जास्त? कुछ नहीं होने वाला। काहीच नाही होणार आहे। पड़ोसी को बोले कुछ नहीं होने वाला, परिस्थितीला म्हणा काय होणार नाहीये, बाजू वाले को बोले कुछ होने वाला नहीं है। शेजाऱ्याला म्हणा काय नाही होणार। कोई परिस्थिति हमको मार नहीं सकती। कोणतीच परिस्थिती तुम्हाला मारू शकणार नाही। आमेन। आमेन। इसलिए परिस्थितियों की वाणी जो है ना बड़ा प्रभाव करती है। परिस्थित्यांची वाणी आहे ना फार मोठा प्रभाव सोडते। इस परिस्थिति का मतलब क्या है? परिस्थिती याचा अर्थ काय? संसार की चिंता। जगाची चिंता। परमेश्वर बहुत लोगों को बुलाता है, परमेश्वर खूप लोकांना बोलवतो, बहुत से लोगों की बुलावट जीवन की परिस्थिति दब जाती है, आणि बऱ्याचशा लोकांचं जे बोलवणे त्याच्यामुळे त्यांच्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये दबल्या दब जातात। जाते हैं। आज बहुत से लोग फलहीन हैं। आज बरेचसे लोक फलहीन आहेत। वो इसलिए नहीं है यासाठी नाही वो बुरे हैं, की ते वाईट आहेत, वो इसलिए फलहीन है ते यासाठी फलहीन आहे क्योंकि उन्हें परिस्थिति की वाणी को सुना की त्यांनी परिस्थित्यांची वाणी और ऐकली पवित्र आत्मा की मधुर वाणी को दबा दिया। आणि पवित्र आत्म्याच्या मधुर वाणीला दाबून टाकलं। परमेश्वर ने आपको बुलाया है परमेश्वरानं तुम्हाला बोलवलंय इस जीवन में बड़े बड़े काम करने के या लिए। जीवनामध्ये मोठमोठी कार्य अपनी करण्यासाठी परिस्थिति की वाणी के ऊपर उठे, आपल्या परिस्थितीच्या वाण्यांच्या वर उठा, ऊपर उठे। वर उठा। हम चिंता ना करें। चिंता करू नका। चिंता करके क्या करने वाले हैं? चिंता करून काय करणार आहे? परिस्थितियों का मतलब क्या है? परिस्थित्यांचा अर्थ काय? चिंता करना। चिंता करणं। किस बात की चिंता करना? कशाची चिंता करताय? यीशु मसीह ने कहा येशू म्हटला आपकी सब चिंता मुझ पे डाल दो, तुमची सर्व चिंता माझ्यावर टाका, मैं आपकी चिंता करूंगा। मी तुमची चिंता करणार आहे। इसलिए आज हमें क्या करना आणि है? म्हणून आज आम्हाला काय करायचंय? हमारी चिंताओं को आमच्या चिंतांना परमेश्वर के सामने डालना, परमेश्वराच्या समोर आणून ठेवायचंय, खुदा के सामने डालना। परमेश्वरासमोर ठेवायचंय। इसलिए आज आप और मैं आणि म्हणून आज तुम्ही आणि मी परमेश्वर के वचन के अनुसार देवाच्या वचनानुसार जो प्रभु ने कहा जे प्रभूने सांगितलं उसको करें। ते करू। प्रभु ने क्या कहा? प्रभूने काय म्हटलंय? चिंता करना मना कर दिया। प्रभु ने चिंता करना मना किया है। परमेश्वराने आम्हाला चिंता करू नका असं सांगितलंय। भजन संहिता स्तोत्र संहिता 127 127 और इसका 2 वचन। आणि याचं दुसरं वचन प्रभु ने वहां कहा प्रभू त्या ठिकाणी म्हटला कि आप किसी प्रकार की चिंता मत की करें। तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका। मत्ती 6:25, मत्तई 6:25, मत्ती को शुभ वर्तमान 6 अध्याय 25 वचन, मत्तई 6:25 वहां पे भी लिखा है त्या ठिकाणी देखील लिहिलंय आप चिंता मत कीजिए। तुम्ही चिंता करू नका। मत्ती 13:22, मत्तई 13:22, मत्ती को शुभ वर्तमान 13 अध्याय 22 वचन, मत्तई 13:22 वहां पे भी लिखा है त्या ठिकाणी देखील लिहिलंय चिंता क्या करती है? चिंता काय करते? दबा देती है, दाबून टाकते, वचन को दबा देती है, वचन दाबते, वचन को पूरी तरह से दबा देती है। वचनाला पूर्णपणे दाबून टाकते। लूक इसका 12 अध्याय 29 वचन, लूक 12:29, लूक इसका 12 अध्याय 29 वचन, लूक 12:29 वहां पे भी लिखा है त्या ठिकाणी देखील लिहिलंय उन बातों की खोज में ना हो अशा गोष्टींच्या मागे जाऊ नका जो आपको चिंता में डालती जे है। तुम्हाला चिंतामध्ये टाकतील। इसे लूक 10वां अध्याय 41 वचन, लूक 10:41 वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय हे मार्था मार्था हे मार्था तो मार्था बहुत बातों के लिए चिंता तू करती है खूप गोष्टींसाठी चिंता करते और घबराती है। आणि भीते। तो मार्था के बारे में यहाँ यीशु मसीह कह रहा है मार्था विषयी या ठिकाणी येशू सांगत आहे लूक 10:41 के अंदर। लूक 10:41 बहुत मध्ये बार हम चिंता करते हैं बऱ्याचदा आम्ही चिंता करतो कल क्या होगा, उद्या काय होईल पता नहीं क्या कैसे हम आगे बढ़ पाएंगे, आणि माहित नाही कसं आम्ही पुढे जाणार आहोत, मेरे परिवार का क्या होगा, माझ्या परिवाराचं काय मेरी होईल, नौकरी का क्या होगा, माझ्या नोकरीचं काय मेरे होईल, भविष्य का क्या होगा, माझ्या भविष्याचं काय मेरे होईल, बच्चे का क्या होगा, माझ्या लेकरांचं काय होईल, मेरी शादी का क्या होगा। माझ्या लग्नाचं कसं होईल। बहुत अलग 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 प्रकार की चिंता हमें सताती आणि है। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परिस्थितीत त्या आम्हाला सतावतात। यीशु कह रहे हैं येशू म्हणतात मार्था मार्था मार्थे तू मार्थे बहुत बातों के लिए चिंता तू करती है खूप गोष्टींसाठी चिंता करते और डरती है। आणि भीते। चिंता क्या करती है? चिंता काय करते? डर को लेकर आती है। भीती घेऊन येते इसलिए हमें चिंता नहीं करना आणि है। म्हणून आम्हाला चिंता करायची नाही। लूक इसका 21 अध्याय 24 वचन, लूक 21:24, 34, लूक 21 अध्याय 34 वचन 34, लूक 21:34, फिलिपियों की पत्री 4 अध्याय 6 वचन, फिलिप्पिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन, पहला पत्रस 5 अध्याय 7 वचन। पहिला पेत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन। यहाँ पर लिखा है या ठिकाणी लिहिलंय कि हम चिंता ना करें। की आम्ही चिंता करू नये। परिस्थिति हमको दबाती हैं परिस्थित्या आम्हाला दाबून टाकतात
और प्रभु ने कहा कि हम उसमें ना दबें। आणि प्रभू म्हणतो की आम्ही दबले जाऊ नये. चिंता क्या करेगी? चिंता काय करेल? हमारी शांति को भंग करेगी। आमची शांती भंग करून टाकेल. लूक इसका 10वां अध्याय 40 वचन। लूक 10:40. लूक 10:40 लूक 10:40. ये हमारी शांति को भंग करेगी। हे आमच्या शांतीला भंग करेल. ये वचनों को बढ़ने से रोकेगी। ही वचनाला वाढण्यापासून रोकेल. ये जो चिंताएं हैं, हे ज्या चिंता आहेत, जो परिस्थितियां हैं, ज्या परिस्थिती आहेत, वचनों को दबा देगी ते वचनाला दाबून टाकतील और उसको बढ़ने नहीं देगी। आणि त्याला पुढे वाढू देणार नाही. मत्ती को शुभ वर्तमान 13 अध्याय मत्तय 13 अध्याय 7 वचन 7वं वचन और 22 वचन। आणि 22 वचन. मत्ती 13 मत्तय 13 7 और 22 आणि वचन। 22 वचन. और ये क्या करती है? हे काय करते? हमारी नींद खराब करती है। आमची झोप खराब करते. परिस्थिति क्या करती है? परिस्थिती काय करते? चिंताएं क्या करती है? चिंता काय करतात? हमारे नींद को खराब करती है। आमची झोप खराब करतात. सबोपदेशक उपदेशक उपदेशक 8 अध्याय 8वां अध्याय 16 वचन। आणि 16 यहाँ वचन लिखा है या ठिकाणी लिहिलंय, चिंता चिंता हमारी नींद को खराब करती है। आमची झोप खराब करते. इसलिए आज से क्या करना आणि है? म्हणून आजपासून काय करायचं? परिस्थितियों की नहीं सुनना है। परिस्थित्यांचं ऐकायचं नाहीये. आप अपने चिंताओं की नहीं सुन, आपल्या चिंतांकडे लक्ष द्यायचं नाही. हमें चिंताओं की ओर ध्यान नहीं देना है। चिंतांकडे लक्ष द्यायचं नाही. एक ने बहुत अच्छा लिखा है, एकाने खूप चांगलं लिहिलंय, चिंता जो है चिंता जी आहे इसमें से सिर्फ वो बिंदी अगर हटा दी तो चिता बन जाती है। त्याच्यावरून जर तो अनुस्वार येतो हटवला तर चिता बनते. हमारे जीवन में वैसे ही है, आमचं जीवन देखील असंच आहे. हम कभी किसी बात की चिंता ना करें। आम्ही कधी कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये. आपको मालूम है जिस परमेश्वर की हम आराधना करते हैं, तुम्हाला माहिती आहे का कुठल्या परमेश्वराची आम्ही आराधना करतो? यहोवा शालोम की, यहोवा शालोम, यहोवा यिरे की, यहोवा इरे, बहुत सारे नाम है उसके ना। आणि खूप सारी नावं आहेत त्याची. उसके नाम के अनुसार वो करता है, त्याच्या नावानुसार तो करतो. वो बदलता नहीं है। तो बदलत तो नाही. क्यों फिर हम परिस्थितियों में दबे? मग का आम्ही त्या परिस्थितींच्या खाली दबलं जावं? क्यों चिंताओं में हम जाएं? का आम्ही चिंताग्रस्त व्हावं? एक बार एक नगर में बड़ा एक धनी आदमी रहता था। एका नगरामध्ये एक मोठा धनी व्यक्ती राहत असे. एक बार उसने अपने धन, मेरे पास में कितना धन है ना, उसका लेखा जोखा उसने सोचा कि मैं करूं कि कितना धन मेरे पास में है, आणि एक दिवशी त्यांनी विचार केला माझ्याकडे जेवढं धन आहे त्याचं मोजमाप मी करू और देखो मेरे पास में कितनी संपत्ति है। आणि मी बघू इच्छितो की किती संपत्ती आहे उसने माझ्याकडे. एक अधिकारी को बुलाया एक अधिकारी बोलवला और कहा कि मेरी सारी संपत्ति का लेखा जोखा तैयार कर। आणि मग तो म्हटला माझ्या सर्व संपत्तीचा तू हिशेब लाव. और वो अधिकारी गया, तो अधिकारी गेला उसने पूरी संपत्ति का लेखा जोखा लेना शुरू किया आणि त्याची संपूर्ण जी त्याची संपत्ती होती त्याचा हिशोब मांडू लागला और उसने सब संपत्ति का जो लेखा जोखा है वो ले लिया। आणि सर्व संपत्तीचा हिशोब त्याने घेतला. वो धनी व्यक्ति के पास में धनी आया व्यक्तीकडे आला. और उसने कहा त्याला म्हटला आपके पास में इतनी संपत्ति है, तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे, आने वाली 7 पीढ़ी बिना कुछ किए आराम से खा सकती है। की येणाऱ्या 7 पिढ्या काही न करता आरामात बसून खाऊ शकतात. ये सुनते ये आदमी बड़ा खुश हुआ, आणि हे ऐकून हा व्यक्ती फार खुश झाला. लेकिन थोड़ी देर के बाद ये आदमी वापस उदास हो पण गया, या थोड्या वेळानंतर पुन्हा हा व्यक्ती उदास झाला, एकदम निराश हो गया, फार निराश झाला. क्योंकि वह ये सोचने लगा कारण की तो असा विचार करू लागला उसकी 7 पीढ़ी आराम से खा सकती याची है, 7 पिढी आरामात बसून खाती, लेकिन 8वीं पीढ़ी भूखी मरेगी। पण 8वी जी पिढी आहे ती तर उपाशी मरेल. ये सोचकर वो बीमार हो गया, आणि हे विचार करून तो आजारी पडला वो चिंता करने लगा आणि चिंता करू लागला. और इस बात को सोच सोचकर कमजोर हो गया। आणि हा विचार करून करून अशक्त झाला. जब कोई रास्ता नहीं मिला, जेव्हा समोर काही रस्ता सापडला नाही कोई भी प्रकार की दवाई उस पर नहीं चल रही आणि है, कुठलंही जे औषध आहे त्याच्यावर चालत नाही, उसकी पत्नी उसको पकड़कर पास्टर के पास में लेकर गई त्याची पत्नी पकडून त्याला पाळकाकडे घेऊन गेली और पास्टर ने पकड़ लिया उसकी बीमारी को। आणि पाळकाने त्याचे जे रोग होता तो पकडला उसकी बीमारी को समझने के लिए देर नहीं लगा पास्टर को, आणि त्याची जे रोग होता ते समजून घ्यायला पाळकाला फार वेळ लागला नाही ये मनुष्य क्यों परेशान की है। हा व्यक्ती का परेशान झालाय. उस पास्टर ने उस आदमी से कहा, त्या पाळकाने त्या व्यक्तीला एक बोलला बहुत छोटी सी समस्या है आपके जीवन में। ही फार छोटी समस्या आहे तुमच्या जीवनामध्ये. उस आदमी ने जल्दी से पूछा कि मुझे बताइए कि इस समस्या का हल कैसे आणि होगा, त्या व्यक्तीने त्वरित विचारलं लवकर सांगा याचा हल काय, याचं उत्तर काय आहे, इस समस्या से बाहर निकलने के लिए मुझे क्या करना आणि है। या समस्येमधून बाहेर निघण्यासाठी मला काय करावं लागेल. पास्टर ने कहा, पाळक म्हटले एक काम कर, एक काम कर, तुम्हारे नगर में तुझ्या नगरामध्ये एक बुढ़िया रहती है, एक 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 म्हातारी वो राहते बुढ़िया काफी गरीब है, आणि ती म्हातारी फार गरीब आहे उसका जो घर है ना कच्चा घर है, आणि तिचं घर जे आहे ना फार कच्चं आहे. उसके पास में कोई कमाने वाला नहीं है, तिच्याकडे कोणी कमावणार वो नाहीये कमाने में समर्थ नहीं है,
आणि ती स्वतः कमवण्यासाठी समर्थ नाहीये. तू जा, जा उसे आधा किलो आटा देकर आ, आणि तिला अर्धा किलो पीठ देऊन ये. और उसने अगर तुम्हारा दान स्वीकार कर लिया जर तिने तुझं दान स्वीकारलं तो ये समझ जाओ तर हे समजून घे तुम्हारी समस्या खत्म हो गई. की तुझी समस्या संपली. ये आदमी घर जाता है हा व्यक्ती घरी जातो और एक 100 किलो की बोरी जो है आटे की वो लेकर जाता है. आणि 100 किलोचं जे पिठाचं पोतं आहे ते घेऊन जातो. वो उस बुढ़िया के पास में पहुंचता त्या है. म्हातारीकडे जातो. उसने देखा तिला ती पाहते सचमुच वो बुढ़िया बहुत गरीब है आणि त्याला दिसतं की ती खरंच ती म्हातारी फार गरीब आहे. और लेकिन उसका चेहरा जो है पण तिचा चेहरा जो आहे उस चेहरे के ऊपर शांति और संतोष है. त्या चेहऱ्यावरती शांती आणि समाधान आहे. उस आदमी ने उस बुढ़िया से कहा आणि त्या व्यक्तीने त्या म्हातारीला म्हटलं मैं आपके लिए आटा लेकर आया मी हूँ, तुझ्यासाठी पीठ घेऊन आलोय, इसे स्वीकार कर लीजिए. त्याचा स्वीकार कर. उस बुढ़िया ने कहा ती म्हातारी म्हटली बेटा मुला मुझे यही आटे की कोई आवश्यकता नहीं मला है, ह्या पिठाची काही गरज नाही. तुम इस आटे को गरीबों में बांट दो. तू हे पीठ घेऊन गरिबांना वाट. उस आदमी ने कहा तो व्यक्ती म्हटला आप रख लीजिए, तू ठेवून घे, आप रख लीजिए. तू ठेवून घे. वो माता कहती है आणि ती म्हातारी म्हणते कि नहीं 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 मुझे नहीं लेना है. नाही नाही मला नकोय. ये आदमी से जबरदस्ती करता है. तरी पण हा तिला जबरदस्ती करतो. आप पूरी बोरी मत रखिए, पण ती म्हणते पूर्ण पोतं ठेवू नका, सिर्फ एक आधा किलो तो रख लीजिए. फक्त अर्धा किलो तरी ठेवा. लेकिन वो बुढ़िया कहती है पण ती म्हातारी म्हणते मुझे इसकी कोई भी आवश्यकता नहीं है, मला याची काही गरज नाही. आज खाने के लिए मेरे पास आटा है. आज खाण्यासाठी माझ्याकडे पीठ आहे. उस आदमी ने कहा तो व्यक्ती म्हटला आज है, आज आहे, कल का क्या, उद्याचं काय, आप कल के लिए रख लीजिए. उद्यासाठी ठेवून घे. ये सुनकर वो बुढ़िया बोलती आणि है हे ऐकून ती म्हातारी म्हणते बेटा इसका फायदा क्या है, त्याचा फायदा काय. जिस प्रकार आज मेरे पास आज का प्रबंध है, माझ्याकडे आजचं जे प्रबंध जिस आहे, प्रकार आज का प्रबंध परमेश्वर ने मेरे लिए किया जसं है, आजचा प्रबंध परमेश्वराने माझ्यासाठी करून ठेवला आहे, परमेश्वर कल भी मेरे लिए प्रबंध करेगा. परमेश्वर उद्या देखील माझ्यासाठी आज प्रबंध जिसको करेल. जरूरत है आज ज्याला गरज आहे आज उसको देकर आ जा. आज त्याला देऊन ये. मुझे कोई जरूरत नहीं है, मला आज नकोय. मैं कल की चिंता क्यों करूं, मी उद्याची चिंता का करू. कल का भरोसा क्या है, उद्याचा काय भरोसा. मैं हूं नहीं हूं, मी आहे नाही मैं नहीं जानती हूं, मला नाही माहित. लेकिन आज का प्रबंध प्रभु ने कर दिया पण है, आजचा प्रबंध प्रभूने केलाय, उसके लिए धन्यवाद. त्यासाठी धन्यवाद. अगर आज का कर दिया है जर आजचा केला कल का भी करेगा. उद्याचाही इसलिए करेल. आज जिसको जरूरत है म्हणून आज ज्याला गरज आहे आज उनको देकर आ आज जा. त्यांना देऊन या. मैं इस आटे को नहीं ले मी सकती. हे पीठ घेऊ नाही शकत. ये सुनकर उस आदमी की आंखें खुल जाती हे है. ऐकून त्या व्यक्तीचे डोळे उघडतात. वे सोचने लगा तो विचार करू लागला गरीब बुढ़िया जो है कल की चिंता नहीं कर रही ही है, गरीब म्हातारी उद्याची चिंता करत जबकि नाही, मेरे पास में 7 पीढ़ी आराम से खा सकते इतना है, जेव्हा की माझ्याकडे 7 पिढ्या आरामात बसून खातील इतकं आहे. और मैं परेशान हूं 8वीं पीढ़ी के लिए. आणि मी परेशान आहे, चिंताग्रस्त आहे 8व्या पिढीसाठी. उस बुढ़िया के चेहरे पर सुख और शांति थी. त्या म्हातारीच्या चेहऱ्यावरती सुख आणि शांती होती. आज हमें यही सीखना है. आज आम्हाला हे शिकायचंय. अगर हम कल की चिंता करेंगे आम्ही जर उद्याची चिंता केली तो अपना दुख हमारे जीवन में दुख और परेशानी के अलावा कुछ नहीं रहेगा. आमच्यामध्ये दुःख आणि समस्याशिवाय काय उरणार नाही. हमें यही आज सीखना है. आम्हाला हेच आज शिकायचंय. परिस्थितियों की वाणी परिस्थित्यांची वाणी कल की चिंता करने लगाती है. उद्याची चिंता करायला लावते. आज है ना, आज आहे ना, थैंक यू बोलो प्रभु को. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद को प्रभु त्या को. प्रभूला धन्यवाद द्या. कल की मत सोचो. उद्याचा नका विचार खुद करू. यीशु मसीह ने कहा है स्वतः येशू म्हटला कल की चिंता क्यों कर रहे हो. उद्याची चिंता का करता. देखिए उन पेड़ों उन फूलों को देखिए, उन पक्षियों को देखिए. त्या फुलांना पहा, त्या पक्ष्यांना पहा. प्रभु रोज देखते हैं प्रभू उनको. त्यांना रोज पाहतो. पर हमारे बैंक में कल का नहीं है पण ना, आमच्या बँकेत उद्याचं नाही आहे ना, आज का है. आजचा आहे. आज का है प्रभु, लेकिन महीने के बाद में क्या होगा. आजचा आहे प्रभू, पण महिन्यानंतरचं काय. अभी बच्चा पैदा नहीं होता है, अजून मूल जन्मालाच नाहीये, लेकिन हम पूरी उसके अभी से सोचने लगते हैं बच्चों का कॉलेज कौन सा होगा, फिर इसको इंजीनियर बनाएंगे, फिर इतना पैसा होगा, फिर इसकी शादी करेंगे. अभी से चिंता. पण चिंता मुलगा कुठल्या शाळेत जाईल, कुठल्या कॉलेजला जाईल, इंजिनियर होईल की नाही, त्याचं लग्न कसं होईल. बस थांबा, बस. कल की चिंता मत कर. उद्याची चिंता करू नका. पड़ोसी को बोलना, शायद पड़ोसी मतलब आपकी पत्नी होगी शायद आज पड़ोस में, या पति होंगे, उसको बोलना चिंता मत करो. आणि आपल्या शेजाऱ्याला कदाचित पती असेल, पत्नी असेल, तिला म्हणा चिंता करू नका. वचन को दबा देती है. चिंता वचन दाबून टाकते. प्रभु की सेवा को दबा देती है. देवाची सेवेला दाबून टाकते. प्रभु के कार्य को दबा देती है. देवाच्या कार्याला दाबून टाकते. अरे छोड़ो, अरे सोडून द्या. प्रभु संभाल लेगा. प्रभू सांभाळेल. प्रभु को देख लेगा. प्रभू पाहून घेईल. कहाँ प्रभु देखेगा, हमें देखना है ना. हा कुठे प्रभू पाहणारे, आम्हालाच बघायचे. हमें देखना है. आम्हाला बघायचे. आप देखेंगे.
तुम्ही बघणार तो प्रभु प्रभु बोलेगा मग प्रभू म्हणेल खुद देख रहा है, स्वतः बघतोय, अब मेरा कोई काम नहीं, आता माझं काही काम नाही, बघू दे. बघू दे. बघू किती बघतो. जब कुछ नहीं होता, जेव्हा काही होत नाही, प्रभु जी प्रभूजी हाँ मैं देख रहा था बेटा, हा मी बघत होतो, तूने कभी बुलाया नहीं मेरे को, तू अजून बोलवलं नाही मला, खुद ही कर रहा है. स्वतःच करतोय. आप अड़क गया कि नहीं? अडकला की नाही? इसलिए मैं तेरे को बोलता हूँ आणि म्हणून तुला म्हणतो शांत रहे. शांत मैं राहा. हूं ना, मी आहे ना, मैं हूं ना, मी आहे, चिंता मत कर. चिंता करू नको. चिंता कर करके नींद खराब कर लिए. चिंता करून करून झोप खराब करून घेतली. हम सोच रहे हैं आज विचार करतोय आम्ही. आज का सोचे. आजचा विचार करा. प्रभु का धन्यवाद. प्रभूला धन्यवाद द्या. परिस्थितियों की वाणी, परिस्थित्यांची वाणी, लोगों की वाणी लोकांची वाणी संभाले, सांभाळा, इसका असर होता है. त्याचा असर होतो. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना आइए करू प्रभु का गीत गाकर हम खुद को आणि प्रभु के हाथों में डालें. प्रभूचं गीत गाऊन आम्ही स्वतःला त्या परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून और देऊ. आज हमने जो सीखा है, आणि जे काही आज आम्ही शिकलो आहोत आज हम उसके ऊपर मनन करें त्याच्यावर आपण मनन करूया और प्रभु के हाथों में आकर आणि प्रभूच्या हातामध्ये येऊन अपने जीवन को समर्पित करें. आपल्या जीवनाला समर्पित करूया. तो आइए हम प्रभु को एक गीत के द्वारा खुद का समर्पण करें. आणि प्रभूला एक गीत गाऊन आम्ही स्वतःचं नव्यानं समर्पण परमेश्वराला करूया. अगर हम घर पे बैठे हुए देख रहे हैं, आम्ही घरामध्ये आहोत आणि घरात बसून आम्ही पाहत आहोत, हम सुन रहे हैं, आम्ही ऐकत आहोत, आप खड़े हो जाएं तुम्ही उभे राहा या फिर आप शांत बैठ जाएं या किंवा तुम्ही शांत बसा और सोचे कि आप लोगों की वाणी को सुनकर आप कितनी बार रुके हैं. आणि विचार करा की लोकांच्या वाण्या ऐकून तुम्ही किती वेळा स्वतःला थांबवलंय. लोगों की वाणी का असर कितना हुआ है. लोकांच्या वाणीचा असर किती झालाय. परिस्थितियों की वाणियों का असर कितना हुआ है परिस्थित्यांच्या वाण्यांचा असर किती झालाय मेरे जीवन के अंदर. माझ्या जीवनामध्ये. आज प्रभु से क्षमा मांगे, आज प्रभूकडनं क्षमा मागूया, उसको ब्रेक कर दे, तोड़ दें त्याला तोडून टाकूया और फिर से एक बार हम उठे. आणि पुन्हा एकदा आम्ही उठूयात. प्रभु तू मेरा बल है. प्रभू तू माझं बल आहे. इस बात को हम लेकर समर्पण करें. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. उठती लहरों पे डूबती नैया में, उठती लहरों में डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान. तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान. तू मेरा बल है प्रभु, 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 तू मेरा बल है प्रभु. जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तू मेरा बल है
बल है। तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्व बल है प्रभु। हम आज से कहें कि वो मेरा बल है। मैं किसी प्रकार की वाणी को अपने जीवन में असर नहीं होने दूंगा। उसे अपनाएं। अगर आप हमें सुन रहे हैं, मेरे पीछे एक प्रार्थना कीजिए और कहिए, यीशु मेरा प्रभु है, मेरे लिए वो मारा गया, वो गाड़ा गया और फिर से तीसरे दिन जिंदा हुआ। ऐसा मैं मेरे हृदय में विश्वास करता हूँ और विश्वास करता हूँ। मेरे लिए, मेरे पापों के लिए वो इस संसार में आया, मेरे पापों के लिए अपने लहू को बहा दिया। उस लहू के द्वारा मेरे सभी पापों की क्षमा की। आज मैं मेरे जीवन में किए गए सभी पापों की क्षमा मांगता हूँ। यीशु, आपके लहू से मेरे पापों को शुद्ध कीजिए, पवित्र कीजिए। मेरे लिए मारे गए, गाड़े गए, फिर से तीसरा दिन जिंदा हुए और फिर से एक बार मुझे वापस ले जाने के लिए आप आने वाले हैं। ये विश्वास मैं करता हूँ। हर एक महिमा आपको देता हूँ यीशु के नाम में। आइए इससे में प्रार्थना करें हम। प्रभु हम धन्यवाद देते परमेश्वर प्रभु। आज प्रभु हमने सीखा हुआ वचन परमेश्वर प्रभु आपके परमेश्वर हमें दिया, इसके लिए धन्यवाद देते परमेश्वर प्रभु। आज प्रभु हमारे मनों को उस अच्छी भूमि तू बना परमेश्वर, जहाँ पर नमी था परमेश्वर प्रभु, उस नमी के कारण वो वचन फलता है परमेश्वर प्रभु। आज परमेश्वर तेरे पवित्र आत्मा का नमी हमारे जीवन में तू रख परमेश्वर। प्रार्थना करते प्रभु, हमारे परिस्थितियों का आवाज़ों को, लोगों की आवाज़ों को परमेश्वर प्रभु, ऐसे परिस्थितियों की आवाज़ों को परमेश्वर प्रभु हम ना सुने, बल्कि परमेश्वर पवित्र आत्मा के आवाज़ को सुनकर परमेश्वर उस आत्मा के द्वारा हम चलाए जाए, ऐसा होने दीजिए परमेश्वर। हर एक परिस्थिति का सामना करने के लिए हमें सहायता और मदद कीजिए प्रभु। धन्यवाद देते प्रभु, तेरी स्तुति करते हैं राजा। छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।